सर्वांना नमस्कार. कुबल मॅडमना नमस्कार. उपस्थित सर्व मान्यवरांना नमस्कार आणि सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण दक्षिण भारतीय पद्धतीचे वास्तुशास्त्र याविषयी सरांकडून जाणून घेणार आहोत. तर वास्तुशास्त्रामध्ये 4 मुख्य दिशा, उपदिशा आणि ऊर्जांचा आपण विचार करतो. त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रामध्ये दिशा कशी निवडावी, सकारात्मक ऊर्जेचा वापर आपण कसा करावा, वास्तूमधील प्रत्येक घटकांचे संतुलन कसे राखावे, याविषयी सरांनी आपल्याला आत्ताच्यापर्यंतच्या विवेचनामध्ये सांगितलेलेच आहे. आणि सर वेळोवेळी त्याविषयीचे उपायही आपल्याला सांगत असतात. या सर्वांचा उपयोग आपण आपल्या उन्नतीसाठी व समृद्धीसाठी कसा करावा, याविषयीचे विवेचन आपण सरांकडून घेणार आहोत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे आणि इत्यादी सगळे सभासद आहेत त्यांचं सुद्धा स्वागत. त्यामध्ये आपल्या कुबल मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, देशमुख मॅडम आहेत, हळदणकर मॅडम आहेत, सर्व कुलकर्णी आहेत. तर सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज आपण उपायांचा आपला क्लास असेल. उपाय म्हणजे रेमेडीजच्या बद्दल जो काही भाग राहिला होता तर त्या संदर्भामध्ये आपण उपाय कसे करावे तर त्याच्यामध्ये मॅडम तिथे सगळे उपायांची जी छायाचित्र आहेत ती दाखवतील आणि त्याच्यानंतर आपल्याला उपायाच्या बद्दलचा जो भाग आहे तो कशासाठी आणि कुठल्या गोष्टीसाठी करावा याचं जे विवेचन आहे. तर प्रत्येकाने वही घ्यावी, पेन घ्यावा आणि ते चित्राचं जे नाव असेल त्याच्यावरून त्याचा जो उपाय आहे तो कशासाठी करावा हा आपण तिथे सांगणार आहोत. तर मॅडम मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही चित्र ते लावू शकता. तर कुठलंही चित्र लावलं तर हरकत नाही. त्याचं विश्लेषण मी करीन आणि मग नंतर त्या चित्राची आपल्याला फलादेश काय येऊ शकतो तर त्याबद्दल आपण हे करणार आहोत, माहिती देणार आहोत. सर हे लावले. हा बरं. आता हे चित्र जे आहे याला कॉपर चौरस म्हटलं जातं. काय म्हणतात याला? कॉपर चौरस. आता कॉपर चौरस हा पूर्व दिशेचं हे यंत्र आहे. कॉपर चौरस मध्ये एखाद्या वेळेला जर समजा पूर्व दिशेचा उंबरठा असेल, पूर्व दिशा दूषित असेल किंवा आखूड झाली असेल, कमतरता असेल, पूर्व दिशेची कार्य आपल्याला हवी असतील तर त्या ठिकाणी पूर्व दिशा, त्या ठिकाणी जर समजा आपल्याला उजेड येत नसेल, एनर्जी कमी असेल तर अशा वेळेला अशा तऱ्हेची नवयंत्राचा एक चौकोन बनवून, मी त्याचा फोटोग्राफ नंतर टाकतो तुम्हाला, तो 9 ह्याचा चौकोन करून त्याच्यावरती त्याची ते भिंतीवरती निक्षेप करावं. किंवा जर समजा यदा कदाचित आपल्याला तो भाग रिड्यूस झाला असेल, म्हणजे कमतरता आली असेल किंवा ज्याला आपण म्हणतो की तिथे कट असेल तर त्या कटमध्ये प्रत्येक फुटाला एक अशा तऱ्हेने तिथे फेविस्टिकने किंवा एक फेविक केमिकल म्हणून मिळतं तर त्याने तिथे चिटकवायचं. जर कदाचित फेविस्टिक लावण्याचा तिथे काही हे होत नसेल तर स्कर्टिंगला तुम्ही ते चिटकवू शकता किंवा एखादी टाईल काढून जमिनीच्या आतमध्ये पण निक्षेप करू शकता. आता पुढे जाऊन मी तुम्हाला टाईल्स पण दाखवणार आहे. मग आता अशा वेळेला जेव्हा हे पूर्व दिशेचा जो भाग आहे तो त्या ठिकाणी दूषित झाला असेल तर अशा वेळेला त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करून तो दोष तुम्ही त्यातून बाहेर काढू शकता. आता पूर्व दिशेतील दोष काय आहेत तर पूर्व दिशा ही मुळातच आपल्याला, ज्याचा माईक चालू आहे तो कृपया बंद करावा, नाहीतर मला दिसलं तर इथून मी रिमोट करेन. हा, कोणाचा माईक चालू आहे? तर पूर्व दिशा बाबतीमध्ये आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटी, हेल्थ ज्याला आपण म्हणतो, आपल्या आरोग्याच्या बाबतीमध्ये पूर्व दिशा जर बाधित झाली असेल तर अशा वेळेला हे 9 घेऊन त्याचं चित्र म्हणजे फ्रेम करून ते जरी भिंतीवर लावलं तरी पूर्व दिशेचे फायदे आपल्याला मिळू शकतात. पूर्व दिशेकडून ज्याप्रमाणे आपण प्रथम स्थान कुंडलीतलं पाहतो त्याप्रमाणे त्याचं ठरवायचं असतं की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी हे वापरायचं आहे. आणि हे पूर्णपणे तांब्याचं आहे, शुद्ध धातूचं आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही तऱ्हेची भेसळ होऊ शकत नाही किंवा ह्याला प्लेटिंग जरी केलं तर लगेच तुम्हाला चेक करायचं जेव्हा असेल, तपासणी करायची असेल
तर त्यावेळेला तुमच्याकडे मॅग्नेट जर असेल तर मॅग्नेटला हे चिटकणार नाही, म्हणजे शुद्ध तांब आहे, त्याची शाश्वती आहे. आणि हे मोल्ड केलेलं आहे, पत्र्याचं कटिंग नाही. कळलं? आता दुसरं चित्र लावा मॅडम. लावते सर. येस. सर ती ट्यूब ॲरलडाईट नाव आहे त्याचं. हा, ॲरेलडाईट किंवा फेविस्टिक म्हणून बघा. ॲरेलडाईट आहे ना मॅडम, हे हा. एक्सपेन्सिव्ह आहे. आणि ॲरेलडाईट हे शिवा कंपनीचं येतं, ते सफेद 2 ट्यूब असतात, त्याला मिक्स हो. करावे लागतात, तेव्हा ते ॲरेलडाईट म्हणून विचार केला. ॲरेलडाईटला ऑप्शन आता नवीन असं आलेलं आहे की इन्स्टंट साधारणतः 1 तासामध्ये ते चिटकलं जाईल. ह्याच्याकरता व्हेरी चीप म्हणजे फेविकॉल कंपनीचं आहे, तर ते तुम्ही बर. वापरू शकता. ते स्वस्त आहे. ओके मला वाटतं ओके 70-75% स्वस्त आहे. बरं बरं सर. Yes. हा. तर मी एक ते- विचारू, हा बोला ना. हे आधीचं जे दाखवलं तर ते फ्रेम करून, काचेचे फ्रेम करून ईस्टच्या भिंतीवर, पूर्वेच्या हो, भिंतीवर पूर्वे लावायचं ना? येस, लावू शकतो. आणि काचेची फ्रेम. हो, फ्रेम म्हणजे आपण जी तस्वीर ज्याला म्हणतो ना, हो तर हो, ती लावू काचेची शकतो. फ्रेम करतो आपण तशीच ना? येस येस येस. थँक्यू. आता हे जे त्या आहे चिन्हाचं नाव काय आहे? माझी नेट जाते मधनं. कॉपर स्क्वेअर. सर कॉपर स्क्वेअर. हा बोला. फेविकॉल कंपनीचं असेल तर एक फॅब्रिक ग्लू येतं आणि हा. एक फेविकॉल A+ येतं लावण्यासाठी. हा, कुठलंही वापरू शकता फेविकॉलचे, सगळे प्रोडक्ट चांगले आहेत. सर ते पूर्व ईशान्य दरवाजा असेल तरी त्याच्यावरती लावलं तरी नाही चालेल हे? नाही 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 नाही, नाही. फक्त पूर्व 90 अंश. अच्छा, 90 90 अंश, अंश 110, 120 पर्यंत. म्हणजे बरोबर मध्यावरती पूर्वेला. पूर्व दिशेला मध्यावरती 90 मध्यावरती. 90 ते 110 का सर? 110, 120 पण चालेल. ओके. म्हणजे खरी पूर्व मॅडम आहे ना, तर ती हा. जिथे आपण बघितलं इंद्र महेंद्र जे आहे तिथपासून सुरू होते. इंद्र महेंद्र. आणि पूर्ण त्याच्यानंतर पुढे फ्लॅटचा तुम्ही 90 काढायचं ना सर, म्हणजे मध्य घ्यायचा आणि त्याचा पूर्व घ्यायचा ना फ्लॅटचा पूर्ण. नाही, आता कसं आहे मॅडम सांगतो तुम्हाला. जर समजा ही दिशा बाद झाली असेल, दूषित असेल, किंवा हा. तिथून आपल्याला जर एनर्जी मिळत नसेल आणि हा. जर सूर्यकिरण आतमध्ये येत नसतील, तर हा. त्याकरता ह्या यंत्राचा वापर करायचा असतो. म्हणजे हे अच्छा. शुद्ध धातूचं असल्यामुळे एक तर हं. तुम्ही जमिनीमध्ये निक्षेप करू शकता, तर ती हं. त्याला म्हणतात फ्लोर एनर्जी. हा. आणि वॉल एनर्जी जी आहे, ही एनर्जी तुम्हाला भिंतीवरती तैलचित्र लावलं की त्याच्यावरती तुम्हाला ते मिळतं. अच्छा, ओके ओके, थँक्यू. कळलं का? असं आहे. बर, हे तांब्याचं त्रिकोण आहे, त्याला कॉपर त्रिकोण म्हणून म्हटलेलं आहे, ट्रायंगल. विचारू हा बोला. सर, जर समजा म्हणजे आता हे जे सांगितलं तुम्ही चौरसाचं पूर्व, तर इंद्र, सूर्य आणि सत्य या 3 देवतांच्या जागी जर आपल्याला काही प्रॉब्लेम असेल तर? बघा, पहिली म्हणजे क्रोध. हो. हे पहिलं 90 अंशाला आहे, जिथे सूर्य नावाची देवता आहे. होय. त्याच्या बाजूची पुढे गेल्यानंतर टुवर्ड सत्य. साऊथ ईस्ट. हा, टुवर्ड हा. सत्य असत्य आहे. कळलं हा. का? हो. त्याच्या अगोदर इंद्र महेंद्र आहे, बरोबर. सूर्याच्या अगोदर. हम्म. तर तिथे सुद्धा तुम्ही ते निक्षेप करू शकता किंवा लावू शकता. हो. मॅडम, ती त्रिकोणी एक प्लेट आहे बघा, दाखवा जरा. त्रिकोणी अशी प्लेट बघा. हो, दाखवते. म्हणजे याला पूर्ण सर 116 ते 125 मध्ये नभ पण येते, म्हणजे चोरी पण तिथे आहे, आकाश नभ नभ. आकाश. तर नभ तिथेही आकाश चालेल का हे? हो, तिथेही चालेल. येस, चालेल ना? ओके. बघा हे का? हे कसं बघा, हा. साऊथ ईस्ट बनवलं बघा. ही प्लेट बनवली बघितली का? ह्याला लाल रंगाची टाईल वापरलेली आहे. कळलं? आता लाल रंगाची टाईल, ही भिंतीचं बांधकाम चालू होतं त्यावेळेला फ्लोरिंग मध्ये हे वापरलेलं आहे, आणि असं वापरायचं असतं जर तुम्ही जमिनीखाली निक्षेप करणार असाल तर. कळलं का? आलं लक्षात? बघा, आणि त्याचा ॲरो जो आहे तो 135 अंशावरती
किंवा 120 अंशावरती येणं आवश्यक आहे, किंवा 135 ते 145, 145 10 155 पर्यंत तुम्ही वापरू शकता. 120 ते 155 अंशापर्यंत तुम्हाला हे कॉपर त्रिकोण तुम्ही वापरू शकता. याची किंमत 160 रुपये प्रति पीस आहे. आता मी किंमत पण जाहीर करून टाकली, होलसेल. फसू सर हे नका, त्रिकोण फसू नका, कशाला फसू नका. लावायचं? हवी आहे कॉपर का? त्रिकोण कशाला सर? काय म्हणता? कॉपर त्रिकोण कशाकरिता? म्हणजे ते आपण आता चौरसचं आपण ह्याच्यासाठी पूर्व दिशा बाधित ना, हा. मग हे साऊथ ईस्ट हे असेल बाधित असेल तर लावायचं का? हो, साऊथ ईस्ट कट आला असेल. हा आता उदाहरणार्थ असं आहे मॅडम, की आग्नेय दिशेला आपण जर समजा यदा कदाचित पूर्ण वास्तू करायची असेल, तर त्यावेळेला त्या वास्तूमध्ये दोष असो किंवा नसो, आणि तुम्ही 8ही दिशेचे जेव्हा रेमेडीज करणार असू, त्यावेळेला 8ही दिशेचे रेमेडीज तुम्हाला आता मी याच्यावरती दर्शवणार आहे. आणि तशा परिस्थितीमध्ये डिग्रीचे अंश 135 हे त्याचं तिथे पूर्णपणे उपयोग केला जाईल. हा जो बाण आहे तो तुम्हाला आउटसाइड आला पाहिजे, इनसाइड नाही पाहिजे. म्हणजे बाण आपण दुसऱ्याला मारतो, आपल्याला बाण मारून घेणं म्हणजे चुकीचं आहे. अच्छा, ओके सर. 135 अंशाला हा कोन जो आहे, हा कोन 135 ला आला पाहिजे किंवा 120 ला आला पाहिजे. 150 पर्यंत साधारणतः तुम्ही त्याचा वापर करू शकता. आणि खाली ही जी प्लेट आहे ही सिरॅमिकची प्लेट आहे, त्याला ते चिटकवलेलं आहे, अच्छा, हो ठीक आहे, समजलं. पेस्टिंग केलेलं आहे. आणि ते पण ह्याने फेविक्विकने पेस्ट केलेलं आहे. सर सिरॅमिकच्या ऐवजी जरी ते टाइल्स असेल तरी चालेल का? बघा आता असं आहे, सांगतो तुम्हाला. आणि अजून एक म्हणजे सर लालच रंगाची हवी की कधी कधी अवेलेबल नसेल समजा, तर दुसऱ्या रंगाची पण चालेल का? ऐका, हल्ली कसं आहे, आम्ही लावतो ना त्यावेळेला आम्ही 7ही दिशेचे स्प्रे घेऊन जातो. तर तो स्प्रे जो असतो बॉटलचा किंवा आपला रंगाचा डबा 100 ग्रामचा, दोन पैकी एक. पण लाल रंगाची प्लेट ही जी आहे टाईल ती उपलब्ध असते, नाही असतं असं नाही. आणि जेव्हा तुम्ही दुकानामध्ये जाणार असाल तर त्याला सांगा फक्त मला सॅम्पल पाहिजे, नंतर आम्ही 100 पीसची ऑर्डर देऊ. कळलं? थोडस माझ्याकडे शिकून जरा बनवावर करायला शिका. सर हे कुठे लावायचं, म्हणजे साऊथ ईस्टला कुठे लावायचं, म्हणजे गॅलरीत लावायचं का? फ्लोरिंग शेवट एंड ऑफ द युअर साऊथ ईस्ट. आणि चौरसाचं सर पण त्याला पण लाल रंगाची टाईल वापरायची? हो, त्याला पण लाल रंग. ओके, लाल रंग. बरं, साऊथ ईस्टला समजा खिडकी आली तर मग त्या खिडकीत ठेवायचं का? पहिली गोष्ट मॅडम, दोष आहे का? नाही, स्क्वेअर आहे. मग दोष नसेल तर मग कशाला लावता तुम्ही? मी दोषावरती भाष्य करतो. आधार पण नाही, इंजेक्शन घ्यायला गेलो आपण, काय उपयोग आहे? नाही, विचारून ठेवते, कोणाला समजा गरज असेल तर. परत तेच आहे. अहो मॅडम, दोष असेल किंवा नसेल तर त्या ठिकाणी पहिली गोष्ट म्हणजे सांगतो तुम्हाला, जर पंचमाचं अष्टम स्थान जर दूषित झालं असेल आणि त्यावेळेला आपले पैसे लॉस होत असतील, मुलांना काही संकट येत असतील, मुलांच्या बाबतीमध्ये काही घर सोडून जाण्याचे प्रसंग येतात, त्यावेळेला आपलं कुंडली 12वं स्थान जर दूषित झालं असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला पंचमाचं अष्टम स्थान असल्यामुळे आपल्याला ते यश मिळत नाही. त्यावेळेला तुम्ही ह्या प्लेटचा वापर करू शकता. किंवा जर समजा एखादा फ्लॅट विकायचा असेल तर तो फ्लॅट विकताना सुद्धा तुम्ही त्याचा वापर करून तुमची मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करू शकता. दुसरा भाग, जर एखाद्या गोष्टीमध्ये भरपूर लॉस होत असेल, पैसे वाया जात असतील आणि जो खर्च होत असेल उगाच, तर त्याला सुद्धा हे असं 9च्या प्लेटने तुम्हाला तिथे निक्षेप करू शकता. बाजारामध्ये जाऊन महागड्या वस्तू खरेदी करू नका. कळलं? हे 160 रुपयाला एक पीस आहे, इंटू 9 नंबर्स. आणि उगाच भिंतीवर लावू शकतो का? हो, भिंतीवर लावू शकतो. येस, बरेच लोक भिंतीवरती पण लावतात.
पण त्याचे जो टोक आहे ते आकाशात पाहिजे, म्हणजे टॉपला गेलं पाहिजे. आता हे कन्स्ट्रक्शन सर बांधते एक विचारू हा बोला मॅडम. सर पहिले जे कॉपर चौकोनचं सांगितलं, आता बऱ्याच वेळेला काही दिशांकडून म्हणजे पूर्ण बंद असतात, त्या उजेड वगैरे येत नाही, खिडकी नसते, दार नसते त्या साईडला, म्हणजे पूर्ण दिशा हो बंद आहे ती. हो मग त्या हो दिशेचे सुद्धा दोष निर्माण होतात का? मग अशा वेळेला हे वापरू शकतो का, की हो. दुसरं काय ऑप्शन आहे त्याला? आता ऐका, जर समजा कदाचित आपल्याकडे पूर्व दिशेकडून एनर्जी येत नसेल हा. तर त्या ठिकाणी तुम्ही तो कॉपर चौरसचा वापर करून त्याची एनर्जी क्रिएट करू शकता. म्हणून ते भिंतीवरती पण ते यंत्र जे आहे ते तुम्ही लावू शकता. जर अच्छा, पण पूर्व ते दिशा 9च लावले पाहिजेत मग. हो 9 लावले पाहिजे. 9 तो ही लावले अशी पाहिजेत बघा, ही अशी सायकल आहे, 9 फ्रेम असेच. हा. सिस्टम अशी आहे. कळलं? ओके, ते नंतर तुम्ही कॉपर चौकोनचं ते कसं चौकोन तयार करायचं ते नंतर मी हा, ते पाठवलं किंवा पुढच्या वेळी दाखवलं तरी चालेल. हो दाखवतो. चालेल. आणि सर दुसरं यंत्र वगैरे जे मागच्या याच्यात विषय झाला होता, तर हा जसं जर दिशा बंद असेल तरी यंत्र वगैरे सुद्धा काही वापरू शकतो का आपण सर? हो, यंत्र असं आहे, दक्षिणेला यंत्र भौम यंत्र वापरू शकतो. भौम म्हणजे मंगळ. मंगळ यंत्र. हा. नाही, मंगळ यंत्र नाही, भौम यंत्र. मी तुम्हाला आराखडा पाठवतो, त्याच्यामध्ये ते अच्छा, आहे. बर. सर हा ये बोला. साउथ ईस्ट एक्सटेंड होता है तो भी उसमें ये लगा नहीं, एक्सटेंड नहीं. अच्छा एक्सटेंड है तो आपकी कौन सी दिशा रिड्यूस हुई है, वो रिड्यूस को आपको रिकवर करना है. अच्छा ओके सर. एक्सटेंड हुआ है उसके लिए यूज नहीं कर सकते. हाँ. अगर रिड्यूस है, उसमें कोई कमी महसूस होती है तो हाँ. इसके लिए वहां पर लगाया जाता है, और ये प्योर कॉपर में ही होना चाहिए. अच्छा सर. ओके. आपको चेक करना चाहिए कि भाई इसको मैग्नेट पकड़ता है क्या, तो समझो डुप्लीकेट होता है तो आजकल लोग लोहे में बना के कॉपर के भाव में बेचते हैं. अच्छा ओके सर. तो सर ये किधर से मिलेगा, मिलता ये सब है? बाद में बताऊंगा. ओके सर. सर हे आग्नेय कट असेल तरी सुद्धा तिथं बाल्कनी असेल, आग्नेयला कट असेल हो हो तर तिथंही बाल्कनीत लावलं तरी चालू शकतं ना? तरी चालेल. फ्लोरिंगला पण चालेल, वॉलला पण चालेल, आणि हँगिंग पण चालेल. हा, तर ते फ्लोरिंगला माझ्या भावानं केलंय सगळं, खाली ते आग्नेय कट आहे म्हणून मुलाच्या इथं. ठीक आहे. पण तरी सुद्धा वरती हँगिंग केलं तर चालू शकतं का? येस, चालू शकतं. पण आता केलंय तर करू घराच्या नका. आतल्या बाजूला लावायचं का बाहेरच्या बाजूला? नाही, इनसाइड द फ्लॅट. ओके. कारण हे लावलेलं मला सर बाहेरच्या बाजूला दिसतंय सर, जे तुम्ही चित्र दिलंय ते का नाही, आतमध्येच आहे? हे आतमध्ये आहे, फ्लोरिंग आहे ते मॅडम. खाली बरं फ्लोर आहे. फ्लोर आहे. हा फ्लोरला त्याच्यावरती आता स्लॅब टाकणार आहेत, म्हणजे फ्लोरिंग करणार आहेत. हा, कारण मी तेच असं रफ दिसतंय म्हणून मला वाटलं की बाहेरच्या बाजूला लावलंय. नाही, फ्लोरिंग आहे. हे ब्लू बरं. लाईट पेटतात काय, कोणी काय हे मारताय का, स्क्रीनशॉट मारताय? सायली कुलकर्णी आहेत, त्यांचं होतंय सर. मी अच्छा. करते क्लिअर सर. तर हँगिंग कसं करायचं असतं याचं? हँगिंग याला 4 बदला 4 स्क्रू लावले तर तुम्ही लावू शकता ना त्याला. अच्छा, म्हणजे किंवा अशी टाईल्स हँग करायची का? येस. अच्छा ओके बर. टाईलला स्क्रू मारून, होल मारून मिळतात, आणि नंतर ते हा. तुम्ही वॉल पेस्टिंग करू शकता. अच्छा बर. तर हा. जर 135 वर. हा. हॅलो सर. हा बोला. हा, 135 वर जर दरवाजा आला असेल आणि हा. तो हा साऊथ ईस्टला आहे आणि हा. बरोबर एक्झॅक्ट त्या ठिकाणी दरवाजा असेल तर हो. हे दरवाज्यावर लावलं तर चालेल का? हो, दरवाजाच्या बाहेर आपण जिथे स्वस्तिक किंवा देवाचा फोटो लावतो, तर कृपया देवाचा फोटो बाहेर लावू नये. त्याचा विषय निघाला म्हणून सांगतो. देव काय आपला वॉचमॅन नाही आहे की त्याला बाहेर नेऊन ठेवायचं. तर तिथे एखादं स्वस्तिक लावा, ते चिन्ह शुभचिन्ह आहे. ओम लावा, ते शुभचिन्ह आहे. पण देवाला नेऊन बाहेर ठेवता तर ते चुकीचं आहे. तर जर समजा आग्नेयचा दरवाजा जर असेल तर त्यावेळेला तुम्हाला अशी फ्रेम करून त्याला ड्रिलिंग करून तिथे तुम्ही स्क्रूइंग करू शकता, तर तो आग्नेयचा दोष तुम्हाला निघून जाईल. आता पुढच्या वेळेला मॅडम ना, मी दरवाजावरती कुठले म्हणजे तो दरवाजाच्या वर लावायचं हे. हो, लावायचं किंवा उंबरठ्यावरती लावायचं.
पुढच्या वेळेला ओके. दरवाजाचे दोष आहेत त्यांना त्याच्या टाईल मध्यावर चालेल. मध्यावर नाही लागणार मॅडम, तुम्हाला टाईल काढावी लागेल इनसाइड तुमची मुळातली टाईल काढावी लागेल, त्याच्यावरती पेस्ट करावं लागेल. तसं नाही चालणार. किंवा उंबरठ्यावरती लाईनशीर 9 लावा. कळलं का? हा. रांगेत 9 लावले तरी चालते. ओके ओके सर, थँक्यू. थँक्यू. चालतील. ओके सर हा बोला. आता हे मीन राशीमध्ये एवढे सगळे ग्रह येणार तर म्हणजे 12 वाजता दूषित समजायचं ना मग तेव्हा? नाही आता 12 वाजता जन्म जो जन्माला येईल त्याच्यासाठी दूषित असेल. ठीक आहे ठीक आहे. पण मूळ वास्तूचा जो विषय आहे ना मॅडम, जर यदा कदाचित आग्नेय दिशा कट असेल आणि काही वेळेला मुलांचं सुद्धा आर्थिक नुकसान होत असेल, कारण ते पंचमाचं अष्टम स्थान आहे, म्हणून त्याकरता त्या ठिकाणी आपल्याला याचा उपयोग करायचा असतो. ओके सर. असं आहे. बघा आता हे कळलं आग्नेय दिशेचं मॅडम? समजलंय सर, छान. वरती भिंतीवर लावलं तर ते बाणाचं टोक कुठे करायचं? बरं, आकाशात बाण मारला होता. करायचं. बरं. अर्जुनाने कसा डोळा मारला होता? हो, तसं करायचं. बर, समजलं सर. माझ्याकडे सगळ्या प्रश्नांची सर उत्तर आहेत. सर मागच्या वेळेस जे बाण बोलले होते तुम्ही ते हेच का बाण? नाही, ते बाण दुसरे आहेत, ते रामबाण आहेत. हा हा. रामबाण वेगळा, धनुष्यबाण वेगळा. हो सर, तुम्ही एक दांडी आणि आयरो तो वाला सांगितला होता ना मागच्या वेळेस? हो 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 हो. बरं, आणखी काय कोणाला विचारायचं आहे? सर एक सर विचारू? दरवाजा विचार तू आधी विचार. दरवाजाच्या वरती आपण देवांच्या प्रतिमा लावू नये, पण दक्षिण द्वारावरती ऑलमोस्ट ते दक्षिणमुखी आपलं पंचमुखी हनुमान पंचमुखी हनुमान परमिटेड, पण ती पण मार्बलची मूर्ती पाहिजे, पोस्टर नाही चालणार. पोस्टर नाही. ओके. हो, पोस्टर धन्यवाद नाही. सर. धन्यवाद. हा सर विचारू? हा बोला. सर एक वास्तुदोष नाशक यंत्र पण मिळतं तांब्याचंच. हो हो. तर ते नक्की कुठल्या गोष्टीसाठी वापरायला पाहिजे? संपूर्ण वास्तूसाठी तुम्हाला वास्तुदोष जे असेल तर त्या हा. ज्या ठिकाणी दोष असेल त्या ठिकाणी ते यंत्र वापरायचं. अच्छा, म्हणजे मग आता हे जसं आपण साऊथ ईस्टला वगैरे तर त्या ठिकाणी सुद्धा असं म्हणजे ते ठेवू शकतो किंवा आणखी कुठल्या ठिकाणी हो किंवा हो. देवघरात पूजा करायची म्हणजे नक्की कसं करायचं? आता वास्तुदोष निवारण यंत्र असं चौरस 9 इंच बाय 9 इंचाचं येतं. कळलं का? नाही माझ्याकडे आहे ते छोटं आहे 1 बाय 1चं. साधारण 1 इंच बाय 1 इंच. नाही 1 इंच नाही. जशी छोटी यंत्र येतात ना आपली सर त्या टाईपचं. किती? 2 इंच बाय 2 इंच आहे सर. अच्छा. हा हा. ते नाही चालणार. अच्छा, त्याच्यामध्ये वास्तुपुरुष आणि मध्ये आहे आणि कडेने सगळं म्हणजे ते खूप बारीक आहे अर्थात ते दिसत नाही एवढं. तर तसं चालतं का असं? नाही चालणार. ओके ओके सर, ठीक आहे सर. सर पूर्व ईशान्येला असेल तरी प्रवेशद्वारावर गणपती नाही लावायचा ना सर? नाही, दरवाजावरती, दरवाजा बाहेर कधीही देवाला तुम्ही हे करू नका. इथे इन्सल्ट, अपमान आहे तो देवाचा. देवाला तुम्ही काय रक्षक म्हणून आणलेलं नाहीये की तो तुमची रखवाली करेल. तिथे तुम्हाला चिन्हच लावलं पाहिजे. चिन्हाचा वापर तुम्ही केल्यानंतर तुम्हाला अतिशय चांगल्यापैकी रिझल्ट येतो. मग ते स्वस्तिक यंत्र असो किंवा तुम्हाला ओम यंत्र असेल, त्रिशूळ असेल ते चालेल. ओम बाण यंत्र असेल म्हणजे मग पितळी तांब्याचं किंवा मग कोणत्या धातूचं वापरलं पाहिजे आपण चिन्ह लावताना? दिशा बघा, चिन्ह लावताना तुम्हाला जशी तुमची इच्छा, चांदीचं लावू शकता, सोन्याचं लावू शकता, तांब्याचं लावू शकता, अल्युमिनियमचं लावू शकता, पण ते चिन्ह पाहिजे. किंवा एखाद्या पेंटने तुम्ही चिन्ह काढू शकता. तसा धातू लावला तर त्याचा इफेक्ट, आपण तांब्याचं लावलं तरी मग त्याचा साईड इफेक्ट काय होणार नाही ना? साईड पूर्व इफेक्ट ईशान्य, नाही. पूर्व ईशान्य म्हटल्यावर मग ते गुरुचं असं विचारलं मी. तांबा म्हणजे मग नाही ना? नाही. ओके. पण पहिली प्रश्न मॅडम, जर तुम्हाला चित्र लावायचं असेल ना तर त्या ठिकाणी तुम्हाला
पूर्णपणे व्यवस्थित रचना करूनच लावलं पाहिजे. असं काही उगाच काहीतरी लावून उपयोग नाही. हा हा हा. हो, थँक्यू. सर गणपती वगैरे बाहेर दरवाजाचे टाईल्स वगैरे पण काही काही जण लावतात, तर ते कितपत चुकीचं योग्य आहे आहे. सर? नाही नाही, ते चुकीचं आहे. जिथे आपण त्या टाईलला पण नमस्कार करतो आणि त्याला म्हणजे देव मानतो की नाही मॅडम, होय होय होय. मग ते चुकीचं आहे. अच्छा, त्या पण ठिकाणी त्रास बहुतेक सगळ्यांच्या दाराच्या वरती सर असतंच गणपती, बऱ्यापैकी दिसतो सर. आता काय माहिती नसेल तर काय करणार, माणसं जे असंच असतं. बरोबर आहे सर, होय. म्हणजे ते आपण चुकीचं आता आहे, नको आहे. हा. चुकीचं आहे, देवाला बाहेर ठेवणं साफ चुकीचं आहे. हो ना, हो. आतल्या बाजूला एक वेळ चालेल, पण ते सुद्धा दिशा त्याची बघूनच लावलं पाहिजे ते. हो. बरोबर. सर इसके पहले आपने जो यंत्र दिखाया था वो कौन सा था? मेरा नेट चला गया था। यही यंत्र था, दूसरा यही नहीं था। था. अच्छा अच्छा, ओके। बर, आता हे काढू का? झालं सगळ्यांचं? हो सर. ठीक आहे, चला. मॅडम तुम्हाला मी एक यंत्र पाठवलं, जरा चेक करा. अच्छा, आता पाठवलं का परत? हो हो हो. ठीक आहे ठीक आहे, एक मिनिट हा. सर हे काढलं तर चालेल का? मला ते हा, बघण्यासाठी हे काढा. हा, काढायचं. काढा ना, काढा काढा काढा. सर मी विचारू, हा बोला. वास्तू दोष निवारण यंत्र कुठे लावावे? बघा, वास्तुदोष निवारण यंत्र उत्तरेला किंवा तुमचं देवघर असेल त्या ठिकाणी, पूर्वेला दोष निवारण यंत्रामध्ये इत्यादी सगळी यंत्र असतात. त्याच्यामध्ये नवग्रहांची यंत्र सुद्धा उपलब्ध आहेत, म्हणजे इनबिल्ड आहेत त्याच्यामध्ये, कळलं का? आता वास्तुदोष निवारण यंत्र तुम्हाला मेटलमध्ये पाहिजे तर मेटलमध्ये तसं आता बनणं मुश्किल झालेलं आहे. ती 1 फूट बाय 1 फूटची किंवा 1.25 फुटाची फ्रेम येते, त्याला माउंटिंग केलेली असते, चकाकी असते, गोल्डन असतं. तर अशा तऱ्हेने तुम्ही वास्तुदोष निवारण यंत्राचा वापर करू शकता. आता राहिला भाग असा आहे की आपण देवाची मूर्ती कागदामध्ये पण लावतो, मार्बलमध्ये पण लावतो आणि मेटलमध्ये पण लावतो. शेवटी ती श्रद्धा आहे, कळलं का? तसंच वास्तुदोष निवारण यंत्र हे तांब्याचं असावं हा नियम आहे. आता तुम्ही तांब्याचं बनवायला गेलात, 1 फूट बाय 1 फूटची किंमत साधारणतः 1200 ते 1500 रुपये फक्त मेटलचं आहे. आणि त्याच्यावरती ते पण पत्र्याचं, आणि त्याच्यावरती फ्रेम बनवायला 300 रुपये. आता ती ग्राहकाच्या इच्छेनुसार आहे, पण तांब हे कधीही चांगलं. चालेल. अच्छा, धन्यवाद सर. धन्यवाद. सर आलंय ते ते हे करायचंय का? नाही, आता डिस्प्ले करू नका, तुमच्याकडे ओके, ठेवा. बर. आता दुसरा जो आहे ना तो हे करा. आता कुठलं करू ते सांगा ना. कुठलंही करा, त्या सगळ्या दिशेचं मी तुम्हाला वर्णन सांगेन. ओके. मी एक विचारू? हा बोला. सर घरात ते काही काही ठिकाणी म्हणजे बघितलं की प्लास्टिकचे ते पिरामिड्स लावतात वरती, तर ते कितपत इफेक्टिव्ह असतं प्लास्टिकचं बिलकुल पिरामिड? 1% पण इफेक्ट नाही, त्याला टोपली म्हणतो आम्ही. आणि पिरॅमिड हे व्हर्टिकल असावं आणि ते हॉरिझॉन्टल कधीच नसावं. बरोबर सर. व्हर्टिकल असावं आणि ते पण मेटलचंच असावं. प्लास्टिकचं पिरॅमिड नेव्हर परमिटेड. आता जे लोक विकतात ती त्यांची मर्जी, मला काय त्याच्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. हा बरोबर सर. थँक्यू. आता बघा, हे यंत्र जे आहे याला ब्रॉन्झ कॉईल म्हणतात, कासा कॉईल, कळलं का? आता हे कॉईल म्हणजे ज्या ठिकाणी गोल गोल आहे, हा वायू तत्वाचा प्रभाग आहे, ज्याला आपण नॉर्थ वेस्ट आणि वेस्ट इथे वाऱ्याचं चिन्ह आहे. आणि जर समजा एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सप्तम स्थान दूषित झालं असेल, आपल्याला एखादं प्रपोजल येत नसेल, आपला पार्टनर किंवा लाईफ पार्टनर याच्यामध्ये काही संघर्ष होत असेल, तर त्या ठिकाणी तुम्हाला जर पश्चिम दिशा दूषित झाली असेल, एखादा जिना आला असेल, एखादी लिफ्ट आली असेल, तर तुमच्या घरामध्ये म्हणजे आतील भागामध्ये अशा रंगाची टाईल घेऊन त्याच्यावरती हे 9 यंत्र चिटकवून, याची पण किंमत 160 रुपये होलसेल भावात आहे, तर ती तुम्ही त्याचा वापर करून
तिथे जसं हे अंडर कन्स्ट्रक्शन इमारत होती तर त्याला जशी ही बॉर्डर लावलेली आहे तर तुमचं घर तयार असेल तर त्या घरामध्ये तुम्ही त्याचा व्हर्टिकल वापर करू शकता. कळलं? पण हिरवा रंग असणं गरजेचं आहे. पश्चिम दिशा आणि वायव्य दिशा या दोन दिशेला 270 आणि 315 अंश या दोन दिशेला तुम्ही त्याचा वापर करू शकता. जर समजा यदाकदाचित हे लावायचं नसेल तर मेटल थेरपीमध्ये आणखी एक थेरपी अशी आहे की त्याला असं म्हटलं जातं की पारा, जी मर्क्युरी त्याला आपण म्हणतो, तर मर्क्युरी हा हॉस्पिटलमध्ये जास्ती वापरला जातो. त्याच्यावरती पारा हे मेटलमध्ये येतं तर त्याला खड्डा करून साधारणतः 100 ग्रॅम हे जमिनीमध्ये डिपॉझिट करावं लागतं. कळलं? आता ह्याच्यावरती आणखी काय काय तुम्हाला तुमचे प्रश्न असतील तर विचारा. आणि हे रिअल मेटलमध्ये आहे. याला सुद्धा सर हे चुंबक यंत्र कुठे लावायचं? पश्चिमेला मॅडम सांगितलं, लिहिले बघा त्याच्यावरती. नाही पेपर लिहिलं त्याच्यावरती नॉर्थ वेस्ट, वेस्ट, वायव्य किंवा पश्चिम या दोन दिशेला तुम्ही त्याचा वापर करू शकता. सर प्लीज अंश सांगा. अंश 270 आणि 315. पुष्पदंत वरुण आणि पुष्पदंत काय म्हणता मॅडम? रांगेत 9 असे रांगेत दरवाजाच्या उंबऱ्यात लावले तर चालतील? हो चालेल चालेल. जर वायव्येचा दरवाजा असेल तर, पश्चिमेचा दरवाजा असेल तर तुम्ही रांगेत 9 यंत्र ती आहेत ती लाईनशीर तुम्ही निक्षेप करू शकता. उंबरठ्याच्या खाली सुद्धा करू शकता, उंबरठ्यावर पण करू शकता. सर फ्लोरिंगला करताना ते फ्लोरिंगच्या खाली आलं पाहिजे ना, हे असं करायचं का? हा जसं आता बघा ना, हे आम्ही लावणार आहे, हे लावलेलं आहे आम्ही. तो स्लॅब टाकला त्याच्या अगोदर हे लावलं आतमध्ये आणि ती वायव्य दिशा आहे. ओके सर, थँक्यू सर. पश्चिम आणि वायव्य म्हणून तिथे लिहिलेलं आहे. तुम्हाला दिसतं ना वायव्य आणि पश्चिम म्हणून? हो हो सर आहे. सर एक विचारू? 315. हा बोला मॅडम. सर आता साधारण उंबरा 3.5 फुटापर्यंत जास्तीत जास्त येतो. 3.5 फार फार तर अगदी खूप जास्त 4 फुटापर्यंत. तर मग हो. हे किती लावायचे? कारण 9 तर बसू 9 शकते. नाही 9 बसतात. थोडं हो हो बसतात बसतात का? बसतात. ओके, मग चिटकून चिटकूनच लावायचे म्हणजे हो थोडक्यात. सरळ रेषेमध्ये 9 बसतात. आणि हे ते टोक जे आहे ते बाहेरच्या बाजूला गेलं पाहिजे की ते घेतेवेळी आम्ही मार्किंग करून देतो की कुठला भाग टॉपला आला पाहिजे, कुठला भाग बॉटमला आला पाहिजे. त्याच्यावरती बरं. मार्कर लावतो आम्ही. हा नाही, हे जे शेवटचं टोक आहे गोल जो बाहेर संपतोय म्हणजे बाहेरच्या साईडला, हो मग तो क्लॉकवाईज आहे ना मॅडम? हा तर तसंच लावायचं. येस. ओके ओके. सर हा बोला. आता हे जे वायव्य दिशेचं दाखवलं, समजा आपण दरवाजावर उंबरठ्यावर वरून हिरव्या रंग लावून त्याच्यावर सरळ लावले 9 तर हो चालतील का? चालेल ना. हा म्हणजे खणाखणी करायची नाही, काही खोदून नाही काढायचं, वरती उंबरठ्याला नाही. हिरवा रंग लावून हे लावायचे. त्याला पेस्टिंग केलं ना, रात्री दरवाजा बंद करते अगोदर हे लावा आणि मग सकाळी ते पूर्णपणे सुकून जाईल. विलंब ओके. लागत नाही. ती ट्यूब मिळते मॅडम, जशी कोलगेटची हा. ट्यूब असते तशी ट्यूब असते. ते त्याच्यामध्ये ओता थोडं थोडं आणि मग ते सगळ्याकडे ऑटोमॅटिकली पसरलं जातं. फक्त हा. उंबरठा हा सरकता आणि व्यवस्थित प्लेन पाहिजे, डिझाईन वाला नाही पाहिजे. हा फ्लॅट फ्लॅट पाहिजे. हो हो कळलं. चालेल ना सर? हा काय म्हणता? लाकडी उंबरठ्यावर चालेल हो का? लाकडी लाकडी. उंबरठा हा जो भाग आहे ना मॅडम, तो फार महत्वाचा आहे की पूर्वीपासून आपल्याकडे उंबरठ्याचा वापर करायचा. कारण का की वास्तूमध्ये चौकट जी बनते, हल्ली काही इकॉनॉमी याच्या असल्यामुळे काही मार्बलची चौकट बनते, पण तरी सुद्धा तुम्ही उंबरठा बनवताना तो लाकडाचाच बनायला असायला हवा. आता पुढच्या वेळेला मी कोणत्या दिशेला कोणता उंबरठा लावायचा हे शिकवणार आहे. त्यामध्ये जे कोणी मुंबईचे लोक असतील त्यांनी बायकाला जाऊन चांगल्यापैकी उंबरठे स्वस्त दरामध्ये
₹350-400 रुपयामध्ये उंबरठा मिळतो. 6,000 वाले 5,000 वाले उंबरठे घेऊ नका. तर पुण्यात 18,000 किंमत सांगितली बघा उंबराच्या झाडाचा उंबरठा. काही नाही, खोटं आहे म्हणजे उंबराचं झाडच नाही. सर वायव्येला जर टेरेस असेल तरी पण तिथे हे लावलं तर चालतं का? हो लावू शकतो. पण टेरेस तो कट आहे का एक्सटेंडेड असेल तर नाही चालणार मॅडम. नाही एक्सचेंज नाही, काय नाही, फक्त त्या ह्याच्या चौरस मध्ये फक्त टेरेस आहे. नाही पण ते ड्रॉइंग पाठवा, मग मी तुम्हाला सांगेन. टेरेस असणं उगाच लावायचं काय अर्थ नाही त्याला. तेच म्हटलं, एक्सटेंड नाही आहे, काहीच नाही आहे त्या चौरस मध्ये. मग नका लावू. हे 18,000 उंबरठा म्हणजे अति झाला. हो ना सर. म्हणून लावलेलंच नाही अजूनही उंबरठा झाडाला. नाही तुम्ही लावा ना. 400 रुपयात उंबरठा मिळतो सागाचा, 400-450. पण तो आता पुण्यात कुठे मिळणार सर? कुठल्याही वखारीकडे जा, तुम्हाला जुना बाजार आहे ना, तिकडे बाजला वखार आहे स्टेशनच्या जवळ, तिकडे जुन्या वखारी. सर पुण्यात भवानी पेठेमध्ये लाकडांची दुकान आहे, तिथे मिळतो करून. बस एकदम फसलं बघा, पत्ता मिळाला. मॅडम भवानी पेठेत बघा, सगळी लाकडांची ह्याची दुकान आहेत भवानी पेठेत. 7 लाऊज वरनं तुम्ही जायला लागला ना भवानी माता मंदिरकडे किंवा नानापेठकडे, बर तिथे दुकान आहेत बघा डाव्या सगळे. तुम्हाला एकदा 7 लाऊज चौक सोडला की पुढे गेल्यावर सगळी ही सोनवणे हॉस्पिटल वगैरे सोडलं ना की पुढे डाव्या हाताला भरपूर दुकान आहेत, करून देतात ते. चालेल थँक्यू मॅडम. आता जर समजा मॅडम तुम्हाला यदा कदाचित उंबरठा अतिशय सुंदर चांगला बनवायचा असेल तर त्याला चांगलं पॉलिश करून घ्या, त्याला घसाई करा, आतमध्ये त्या ठिकाणी जे मेटल असतं ते मेटल आतमध्ये इन्सर्ट करा आणि तुम्ही उंबरठा डायरेक्टली लावू शकता किंवा उंबरठ्याच्या खाली पण हे यंत्र लावू शकता. आणि ते रत्न पण घालतात ना सर उंबरठ्यामध्ये? ऐका मॅडम, रत्नाध्याय मी शिकवीन, त्याला रत्नाचा वापर कसा करावा हे तुम्हाला सुचवीन. ठीक आहे. व्हिडिओ कोणाचा बंद करा, नाहीतर रिमूव्ह करायला लागेल. व्हिडिओ बंद करा. लाकडी उंबरठ्याच्या खाली चांदीची पट्टी टाकलेली आहे, काही संबंध नाही चालतं मॅडम. असं आहे, चांदी सगळ्या ठिकाणी वापरून चालत नाही. सर माहिती नव्हतं, कोणीतरी सांगितलं होतं तेव्हा लावलं काय होतं. सांगणारे अज्ञान लोक. बघा, चांदी ही फक्त ईशान्य दिशेला आणि पूर्व दिशेला त्याचा वापर होऊ शकतो. चांदी ही जलतत्वाची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पश्चिमेला वापरून चालणार नाही. चांदीचं तत्व जल आहे. टाकलेली आहे तर मग ते काढून घेऊ का असं विचारते. त्याने काय उपयोग होणार नाही. कुठला दिशा आहे पहिला ते नक्की करा. दिशा कोणती आहे ती नक्की करा तुमची, आणि मग मी तुम्हाला. नाही मग बिलकुल चालणार नाही. मग ते काढून घेऊ का? काढून घ्या. कोण व्यापारी बोलताय का? उद्योगपती? हो सर. उद्योगपती. आता असं आहे की वायव्य दिशेच्या दरवाजाला चांदी कशी चालेल? पोटाचे आजार होतील, किडनीचा प्रॉब्लेम होईल. सांगितलं होतं तेव्हा लावलं होतं त्याला, झाले आता 15. हे कोणीतरी असंच काम करतात आणि आपली वाट लावून टाकतात. हो ना सर, खूप त्रास होतोय. वायव्य दिशा ही दिशा जी आहे ही आपल्या मुलाचा धनसंग्रह आहे, तिथे चांदी लावून चालणार नाही. ओके. सर मी विचारू? हा बोला. सर वायव्येला हे स्वयंपाकघराची शेगडी असेल तर तिथे लावू शकतो हे? नाही. बघा असं आहे मॅडम, मी तुम्हाला एकदम स्पष्ट भाषेत सांगतो. मी काही सामान हे असं अननेसेसरी विकायला ठेवलेलं नाही. एक पहिला भाग आहे, आणि विकून आम्हाला 10 ते 15 रुपये एका पीस मध्ये प्रॉफिट असतो. त्यासाठी मी तुमचं नुकसान का करू? कळलं? आता त्यामध्ये जर समजा त्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की तुमचं किचन वायव्येला आहे तर हे लावा, त्याने दोष जाईल, कदापि जाणार नाही. कदापि नाही. त्यापेक्षा तुमची चूल आग्नेयेला, पूर्वेला, दक्षिणेला असणं गरजेचे आहे. वायव्येला चूल असेल म्हणून हे लावा,
हे कधी मी रेकमेंड करणार नाही, कारण वास्तूचा क्लास हा मी पैसे कमवण्यासाठी म्हणून करतच नाही. बरोबर, त्या जागाच चेंज करायला पाहिजे, आग्नेयला करायला पाहिजे. येस. आणि जर वायव्येला तुमचा स्वयंपाकघर असेल तर त्या हा. ठिकाणी तुमचा कुठलंही काम व्यवस्थित चालणार नाही. शेगडी येते फक्त वायव्येला. हा, शेगडी येते वायव्येला. नाही चालणार मॅडम वायव्येला. ओके, ते बदलायला पाहिजे. बरोबर. थँक्यू सर. थँक्यू. हे लोक कॅमेरा का ऑन करतात मला हे कळतच नाही. सर हा बोला. मुलीला पोटाचा सारखा त्रास असतो ते याच्यामुळेच असतो का सर? हो हो हो, वायव्य दिशा ही आपल्या कुशीची आणि पोटाची दिशा, नाभी ज्याला आपण म्हणतो. वायव्य आणि पश्चिम दिशा ही नाभीची आहे आणि त्या ठिकाणी कमरेचा भाग आहे. त्या ठिकाणी कोण आहे रिमूव्ह करतो? एक मिनिट थांबा. कोण लावलं? केलं बदल सर, ते संध्या मॅडम होत्या त्या आता बोलत होत्या ना, कोण मरणे का मारणे. हो, कॅमेरा काय चालू करता? बोलायचं तर बोला. काय नाही. हा, हा वायव्य सर, दिशा. तर हा मुलीला पोटाचे नेहमी त्रास होतात. हा, आता असं आहे मॅडम की वायव्य दिशा ह्याच्यामध्ये आपली कुशी येते, कंबर येते. रोग नावाची देवता आहे आणि जर तुम्ही चांदीची पट्टी टाकली असेल तर ते रोगामध्ये आणखी वाढ होईल. कळलं? जिथे चांदी वापरायची नाही तिथे तुम्ही चांदी वापरणार तर कसं चालेल? कळलं का? मग चुकीचं सांगितलं होतं सर मला कोणीतरी. आता काय करणार, लोक करणारे करतात. बर, दुसरं कोणाला आणखी काय बोलायचं आहे? मग सर वायव्येला कोणतं मेटल वापरावं? कासा. कासा. ओके. कासा मेटल जे आहे ना, आता हे दाखवले हे कासाच आहे मॅडम. बुधाचं मेटल आहे. वायव्य दिशा ही बुधाची आहे. 6 अंक कुठे येतो कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये? वायव्य दिशेला येतो ना मॅडम. जिथे रोग नावाची देवता आहे, पुष्पदंत वरुण ह्या 2 देवता पॉझिटिव्ह आहेत, तिथे पश्चिम आहे आणि रोग नावाची देवता इथपर्यंत साधारणतः तुम्हाला लांबचा पट्टा जो आहे तिथे वायव्य दिशा मिळेल. सर वायव्य दिशेला लोखंडाचे सामान किंवा एक्स्ट्रा सामान ठेवलं तर चालतं का? नाही चालणार, आणखी वजन येईल. कसं आहे, वायव्य दिशा ही आपल्या याच्यामध्ये पंचमाचं धनस्थान आहे. कळलं का? त्याच्याकरता तुम्ही जर ते जडत्व निर्माण केलं तर वायव्यला जडत्व इज नॉट परमिटेड ॲट ऑल इन फ्लॅट इन याच्यामध्ये. आणि थोडस ते वाढलेलं पण आहे माझ्याकडे आणि त्याच्यात तिथे एका अलमारीमध्ये सगळे लोखंडाचे ह्यांचे कामाच्या ज्या स्टोरेज आहे ते सगळं त्याच्यात ठेवलेलं आहे. नाही चालणार, काढून टाका. ओके. त्याच्यामुळे त्रास होईल. हो, त्रास होतोच आहे सर. म्हणजे ठप्प झालेलं आहे, कामच ठप्प झालेलं आहे. काही काही गोष्टी निश्चित असतात ना, त्यावेळेला तुम्हाला त्यात अडगळीतली गोष्ट काढायला लागते. काढून टाकते आता उद्याच. बर, नेक्स्ट कोण आहे? बोला, व्यवस्थित बोला, आवाज आला पाहिजे. सर खूप कंबरदुखीचा त्रास पण यामुळेच होत असेल का? मी काय सांगितलं मॅडम तुम्हाला, जी काही दोन्ही कट असतो, आपल्या कडा असते, कमरेच्या वरचा भाग असतो, त्या ठिकाणी आपल्याला सप्तम स्थान कालपुरुषाला येतं आणि तिथे तूळ रास आणि कन्या रास 2 राशी येतात. तिथे पुष्पदंत आणि वरुण नावाची देवता आहे. जर अर्जुनाचं लाकूड मिळालं तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता. कळलं? प्रत्येक लाकूड हे प्रत्येक दरवाजासाठी, प्रत्येक दिशेसाठी उपयुक्त आहे वेगवेगळ्या तऱ्हेचं. तर तसं काही करू नका. अर्जुनाचा उपयोग करायचा, अर्जुनाच्या लाकडाचा उपयोग कसा करायचा?
अर्जुनाचा उंबरठा बांधायचा किंवा त्याची त्याचा हे मिळेल ना तुम्हाला फळी, ती भिंतीवरती मारायची स्क्रूइंग करून. अच्छा, ओके ओके. हो. सर, कधी कधी वेस्टला टॉयलेट पण, म्हणजे बऱ्याच लोकांच्या इथे वेस्टला इथे टॉयलेट राहतं, मग अशा वेळेस मग इथे ती पट्टी आपण नाही वापरू शकत ना? नाही, टॉयलेट हा जो भाग आहे ना मॅडम, त्याच्यामध्ये बघा, टॉयलेटमध्ये आपण डिओड्रंट नाही वापरू शकत का परफ्यूम नाही वापरू शकत. टॉयलेटमध्ये बरोबर. फिनाईलच पाहिजे. येस सर. आणि फिनाईल हे शनीच्या अंतर्गत येतं, कळलं? दुर्गंधी हटाव. बरोबर. आता तिथे अत्तर मारलं तर चालेल का? बरोबर आहे सर. अत्तर शुक्राच आहे, अत्तर मारून संडास कसं झालं नाही तर. म्हणजे मग त्याच्या ऍडजस्टंट रूमचा जो कॉर्नर असेल नॉर्थ वेस्ट किंवा वेस्टला, तिथे लावू शकतो हे? नाही नाही, ऐका 2 मिनिटं. पहिला ठरवा की तुमचं टॉयलेट आणि बाथरूम कुठे आहे. तर त्या ठिकाणी फर्स्ट प्रेफरन्स जो आहे तो कासा कॉइलला आहे. आणि दुर्गंधी हटाव, निगेटिव्हिटी हटाव, त्यासाठी स्टार बिस्किट नावाचं एक बिस्किट येतं, ते लावायचे असतात, खिडकीवरती ठेवायचे असतात एक्झॉस्ट वरती. कळलं? अच्छा. हा, ते दाखवणार आहे पुढचं. येस सर, थँक्यू सर. थँक्यू. भलते सलते उपाय करून काय त्याचा अर्थ नाही. विकणाऱ्याला पण फायदा नाही, का लावणाऱ्याला पण फायदा नाही. सर, ये नॉर्थ वेस्ट का दरवाजा रहेगा, मेरा वरुण नाम का दरवाजा रहता है, तो उसके ऊपर भी ये यूज कर सकते हैं क्या? नॉर्थ वेस्ट में वरुण नहीं आता है मैडम, नॉर्थ वेस्ट में रोग नाम की देवता आती है. अच्छा. उत्तर वायव्य आणि पश्चिम वायव्य इथे दोन्ही ठिकाणी रोग नावाच्या देवता आहेत. कळलं? अच्छा, हाँ, वहां पे ये यूज करना. यस. सर, तिकडे कॉम्प्युटर किंवा हे सर, असं राहिलं कोण तर चालतं शिकवत का? नाही. आवाज काय बोलता मॅडम, तुम्ही बोलला ते कळलं नाही. तिकडे समजा एक छोटस ऑफिस आणि कॉम्प्युटर वगैरे असले तर चालतात चालेल का? चालेल चालेल. चालेल बघा, ना? असं आहे, नॉर्थ वेस्ट अशी दिशा आहे की तिथे तुम्ही लायब्ररी बनवू शकता, तुमचं कॉम्प्युटरचं हे ठेवू शकता, तुमच्या सिटिंग रूम करू शकता, गेस्ट रूम करू शकता, चिल्ड्रन बेडरूम करू शकता. असं आहे, नॉर्थ वेस्टच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही करू शकता, वापरू शकता. पण हो सर, तिथे वजनदार वस्तू चालणार नाही. अच्छा. मग वजनदार वस्तू कुठे ठेवायच्या मग आता त्या लोखंडाच्या? नैऋत्यला, साऊथ वेस्ट, नैऋत्य. ठीक आहे. सर, नुसता बेड जरी असला तरी सुद्धा चालतो का सर मग नॉर्थ वेस्टला? नाही, आता काय गंमत आहे बघा. पहिली गोष्ट मॅडम, नॉर्थ वेस्ट ही दिशा मी तुम्हाला सांगतो, जर एखादी स्त्री असेल आणि तिला पोटाचे विकार होत असतील, युट्रसचे विकार होत असतील, गर्भधारणा होत नसेल, तर अशा वेळेला त्या ठिकाणी जर दिशा वाईट असेल किंवा त्या ठिकाणी जर बेड असेल तर अशा गोष्टींचा प्रसंग निर्माण होतो. बरोबर, झालंय सर. अगदी खरं आहे सर. असे सगळे प्रश्न तयार होतात. बरोबर सर, होय. म्हणून धन्यवाद नॉर्थ सर. वेस्ट, हा बोला. जर पाण्याची टाकी असेल तरी पण मग त्रास होईल ना? म्हणून काय सांगतो, वायव्य दिशेला पाण्याची टाकी कुठे पाहिजे पहिला शिकवलंय आपण. पाण्याची हा, टाकी ईशान्येला उत्तर आणि पाहिजे ना. ईशान्येलाच पाहिजे. हो, ज्या म्हणून पण दिशेतील ते गोष्टी त्याच्यामुळे त्रास होतो. आता ऐका मॅडम, सांगतो तुम्हाला, पाण्याची टाकी समजा वायव्येला आहे तर मी तुम्हाला भलतच काहीतरी रेमेडी दिली आणि तुमचं थोडक्यात समाधान झालं, पण दुखणं तसंच राहिलं तर काय उपयोग आहे सांगा मला. वास्तूमध्ये असे भरपूर चिटिंग कंपनी आहेत, त्यांनी भलं होत नाही काही. तुम्हाला असं इंजेक्शन दिलं पाहिजे की बाबा माणूस आजारी आहे तो बरा झाला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, कालची स्टोरी ऐकली तर तुम्ही विश्वास ठेवणार नाही. एका हॉस्पिटलचे मालक 1200 कोटी रुपये घेऊन हॉस्पिटल सोडून पळालेत. विचार करा. आणि त्याच्यावरती आता धर्मादाय आयुक्तांनी ताबा घेतलेला आहे मुंबईमध्ये 1997 साली. हा, त्या मॅडम आता बोलले पोटाचे त्रास, म्हणून माझ्या लक्षात आलं वायव्येला जर पाण्याची टाकी असेल तरी पण त्रास वाढतील ना, म्हणून मी विचारलं सर. आता त्यांना जर चांदीचा सगळा त्यांचा धंद्याचा प्रॉब्लेम पहिला असेल, कस्टमरचा प्रॉब्लेम असेल. हा, पुढे उद्योगपती कुठे आहेत?
हो सर आहे सर आहे. हा असं आहे. थँक्यू सर. थँक्यू. बरं, आता हे कळलं सगळ्यांना. वायव्य दिशेचा दोष घालवण्यासाठी हिरवा रंग महत्वाचा आहे, त्याच्यावरती कासा कॉईल महत्वाच्या आहेत. त्या ठिकाणी वायव्यला बेडरूम अविवाहित व्यक्तीच परमिटेड आहे, विवाहित व्यक्तीचं नाही. वायव्यला लायब्ररी चालेल, पुस्तकाचं स्टोरेज चालेल, कॉम्प्युटर चालेल, कस्टमरची बसण्याची जागा आहे ती चालेल, की तो काहीतरी विकत घेईल आणि जाईल. ही दिशा जी आहे ती बुध ग्रह या ग्रहाच्या अखत्यारीतली आहे. ओके. आता नेक्स्ट लावा मॅडम. होय सर लावते. आता ही ईशान्य दिशा आहे, ही नॉर्थ ईस्ट पूर्ण आहे. ह्या केडियम प्लेट आहे. तर त्या ठिकाणी तुम्हाला हे 5 केडियम दाखवले. सफेद रंगाची टाईल वापरलेली आहे, ही कॉमन टाईल आहे सफेद रंगाची. आता केडियमचा मागचा उद्देश तुम्हाला मी सांगतो. केडियम हे चांदीचं एक वेगळं मेटल आहे, म्हणजे चांदीप्रमाणे त्याचा रिझल्ट आहे. आपण चांदी 1 लाख रुपये किलो आहे समजा, 95,000 रुपये आज भाव आहे, तो 1 लाख रुपये पण होऊन जाईल. तर हे जे आहे हे 370 रुपयाला मिळतं. तर ते 370 रुपयाची वस्तू तुम्ही लावून, पण तिथे जास्ती क्वांटिटी लावायची नसते, 5च लावायचे असतात किंवा 4 लावायचे असतात. तर त्या ठिकाणी ईशान्य दिशेचा उंबरठा, ईशान्य दिशेचा दोष, ईशान्य दिशेचा दरवाजा, ईशान्य दिशेला जर काही चुकीचं साहित्य असेल आणि त्या ठिकाणी हे चांदीच्या ऐवजी वापरायला लागतं. आणि जर समजा तुमच्याकडे चांदीच्या प्लेट असतील तर तुम्ही चांदीची प्लेट सुद्धा वापरू शकता, चांदीची पट्टी वापरू शकता. तारेने काही होणार नाही. हे तार वगैरे सगळं लावायचा धंदा आहे ना, लोक काय करतात, 10,000 रुपये कन्सल्टन्सी ठेवतात. मग तुम्हाला काय विकत घ्या किंवा विकत घेऊ नका, घेतलं तर त्यांचा 18,000चा उंबरठा विकत घ्या, हे त्यांची पॉलिसी असते. म्हणून वास्तूमध्ये बनवाबनवी, फसवाफसवी प्रचंड प्रमाणात आहे आणि असे पैसे काही चालत नाहीत. जिथे 200-300 रुपयात काम होणार असतं तिथे हजारो रुपये कशाला घालता. आता ही अर्धा किलोची प्लेट आहे, ह्या अर्धा किलोच्या प्लेटचं चांदी घ्यायला गेलात तर 50,000 रुपये लागतील. उपयोग आहे का तुम्हाला? 5 लावायचे आहेत म्हणजे 2.5 लाख रुपये झाले. ऍडवायझेबल आहे का? नाही. त्याला पर्यायी हे मेटल आहे. व्हॉट इट? सर मेटलचं नाव काय? केडीएम. केडीएम नावाचं मेटल आहे. तुम्ही राहता कुठे? सर मी आता नाशिकला राहते. मग नाशिकला मिळेल. ओके. सर त्याच्यावर काय डिझाईन कसली आहे? ते नाही, ते कंपनीचं नाव आहे मॅडम, तो ट्रेडमार्क ओके आहे. सर. हा, इट इज मॅन्युफॅक्चरिंग ट्रेड. याच्यामध्ये कसं आहे, ह्या मेटलमध्ये ना मॅडम 1 ग्राम पण माती नसते, म्हणून त्याचं सर्टिफिकेशन 999999 आहे. जसं आपण 999 चांदी घेतो ना, त्याच्यामध्ये इथे 5 9 असतात. 999.99 गॉट इट? हे त्याचं सर्टिफिकेशन आहे. आणि तुम्ही केडीएमचे दागिने बनवता त्यावेळेला हेच वापरलं जातं. हे चुकीचं रेकमेंडेशन करतच नाही, कारण असे पैसे हे टेम्पररी असतात, त्याच्यावरती जास्ती जीवनकाळ चालत नाही. तर हे किती आहे पूर्ण वजन? हे अर्धा किलोचं एक आहे. आता 5 बघितलं तर 2.5 किलो झाले. अर्धा किलोचं एक. हा. अच्छा. तर याच्यासोबत अजून काही ठेवायचं असतं का? नाही, बिलकुल नाही, काही नाही. खाली फक्त प्लेट पाहिजे. बरेच लोक काही म्हणतात स्फटिक वगैरे बॉल ठेवायचा असं. अहो, ते काही सांगतात लोक, काही काय हो ना सर, काही सांगतात. गायडेस होऊन जातं सगळं. सर आता घर असेल तर स्कर्टिंगला लावू शकतो? हो, लावू शकतो. 100% लावू शकतो. मग ते किती अंतरावरती का 1-1 फुटावरती जसं बाकीचे आपण सांगितलं? एव्हरी 1 फीट 1 पीस.
ओके. आणि कॉर्नर जर येत असेल तर ह्या साईडला आणि थोडे त्या साईडला थोडे असं काय हो करू चालेल शकतो का? चालेल चालेल. चालेल. हो. मग 5 न घेता 4च घ्यायचे. 4च घ्यायचे, 2-2 लावायचे. हो. येस. ओके. असं आहे मॅडम की कुठल्या गोष्टीची क्वांटिटी जास्ती वापरून पण चालत नाही. हो. आता वडापाव किती खाऊ शकतो? 2 ते 3. 5 2 खाल्ले पण तर खूप झाले सर. सर उंबरा असेल तर उंबऱ्याच्या खाली पण लावू शकतो ना? हो लावू शकतो, पण ते ईशान्येलाच हो आणि हो उत्तरेला. ईशान्येलाच. उत्तर बरोबर पण नाही, ईशान्यच. उत्तर पण नाही, ईशान्य. फक्त ईशान्य. तर प्लॉट मध्ये तिथे नॉर्थ ईस्टला पाण्याची टाकी वगैरे चालेल ना, बोर वगैरे? हो चालेल चालेल. वॉटर बॉडी जी आहे मॅडम, एक हा सर. सिंपल गोष्ट तुम्हाला मी सांगतो की आपल्या तोंडामध्ये लाळ येते, हा. ही सतत असते की नाही? हो हो हो. कारण का की लाळ येणं याच्याने बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत आपल्याला प्राप्त होतात शरीरातल्या. बरं. आणि हो सर. ज्या वेळेला घसा सुकतो, समजायचं काहीतरी संकट येणार आहे, घसा म्हणजे तोंड सुकतं त्यावेळेला. अच्छा, म्हणजे हा ऍसिडिटी वगैरे वाढलेली असली तर तोंड सुकतं. नाही नाही नाही, ऍसिडिटी वाढल्यामुळे काहीतरी घटना घडणार असेल त्यावेळेला तोंडातला ओलावा कमी होतो, आणि जिथे ओलावा जिव्हाळा कमी झाला तिथे समजायचं नाते तुटण्याची शक्यता आहे. अरे बापरे, असं पण असतं का? मला वाटलं की फक्त ऍसिडिटी वगैरे झाली की. नाही 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 नाही. आणि जिन्याच्या पायऱ्या असतील तर बाहेरून येण्याच्या, समजा घराच्या फर्स्ट फ्लोअरच्या पायऱ्या नॉर्थ ईस्ट वरनं येत असतील. नाही, पण नॉर्थ ईस्टला पायरी नसावी हा नियम आहे, आणि असणं पण चुकीचं आहे. मग त्याला तुम्हाला पर्यायी 2 पायऱ्या ज्या आरंभी असतात ना मॅडम, हा सर. जिथून आरंभ होतो त्या ठिकाणी लावायला लागतात. हे यंत्र लावलं तर चालेल ना? आरंभी पायरी, फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप बर बर सर, इन चालेल. युअर अपार्टमेंट और इन युअर बंगलो. हो चालेल सर, थँक्यू सर. थँक्यू. सर पुण्यात कुठे मिळेल हे? तर पुण्यामध्ये आय डाऊट, मेटल मार्केट नाही आहे पुण्यामध्ये, आणि हा असेल तर ते 18,000 भाव सांगितलं ना तसं आहे ते. हा हा. मुंबई से ज्यादा सस्ता किधर भी नहीं मिलता है. हो सर. हाँ. सर जर मुंबईमध्ये ईशान्येत जर टॉयलेट असेल तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे स्टार बिस्किटच यूज करायचं, की जर हो. फ्लोरिंगला हे टाकले तर चालतील का नाही केडीएम? नाही 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 नाही. असं बघा, असं आहे मॅडम, तुम्ही ईशान्येला जर WC असेल तर तिथे कितीही जरी प्रयत्न केला आणि केडीएम लावलं तर इट इज नॉट परमिटेड. तुम्हाला जर त्या तिकडचा दोष घालवायचा असेल, बरेच लोक सांगतात की तुम्ही चांदी पुरा, तुम्ही कॉईन टाका, हे करा, काही उपयोग होत नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं जे घाण आहे, सुगंध आहे, तो गेला पाहिजे, आणि तो फक्त शिसा हे मेटलच तिथून दुर्गंधी घालवू शकतो किंवा रोग घालवू शकतो, जंतू घालवू शकतो. तुम्ही इवन तुम्हाला सांगतो की आपण फिनाईल वापरतो, तर फिनाईल हे शनिग्रहाच्या अंतर्गत येतं, तसं शिस सुद्धा शनिग्रहाच्याच अंतर्गत येतं. मग तिथे तुम्ही जेव्हा रेकमेंड कराल की तुम्ही केडीएम लावा, तर ते ऍडवायजेबल बिलकुल नाहीये. सांगायला शिकवायला लोक काही सांगतात, शिकवतात, पण त्याच्यातून तुम्हाला यश मिळालं पाहिजे, अपयश मिळून चालत नाही. तर याचे काय बेनिफिट्स एक्झॅक्टली? बघा, आता बेनिफिट म्हणजे तुम्हाला कशासाठी वापरायचा हा पहिला भाग आहे. जसं आता कवटेकर मॅडमने विचारलं की त्यांचा जिना आहे, तर जिनाचं हे जडत्व आहे, आणि तो जिना म्हणजे ड्राय आहे, तिथून ती पायरी आहे, तर त्या ठिकाणी जो काही ईशान्येचा दोष आहे कौटुंबिक, तर तो नाहीसा होतो. अच्छा, दोष घालवायला. ओके. येस. आणि आर्थिक जर स्थिती नॉर्थ ईस्ट चांगली होते. आणि नॉर्थ ईस्टला देवघरच असेल तर मग काही गरज नाही का मग काही गरज नाही ना, पण इथे दोष काय आहे, जिना हा नॉर्थ ईस्टला नसावा. हो, जडत्व घालवायला. बरं. येस. बरं बरं, कळलं. सर आता सरोज मॅडमने जे विचारलं की नॉर्थ ईस्टला जर WC असेल तर तिथे फक्त मग कॉपर बिस्किटच आपलं ते त्रिकोण, सॉरी काय म्हणतात त्याला, स्टार बिस्किट
बघा, नॉर्थ ईस्ट असेल किंवा साऊथ ईस्ट असेल, तुम्हाला जर तिथे आपला वेस्ट आहे ते तुम्हाला शिसच वापरायला लागतं. मग ते तिथे स्टार बिस्किट शिशाचंच येतं ना सर, का वेगळं? नाही, स्टार बिस्किट शिसा असतं ना, आणि त्याच्यामध्ये मेटल असतं दुसरं आतमध्ये. अच्छा, बर. पण ते स्टार बिस्किटच वापरायला लागतं जर तुम्हाला त्याच्यामध्ये WC किंवा बाथ आलं तर. अच्छा, आणि ते कुठं ठेवायचं WC मध्ये? कुठे एक्झॉस्ट विंडोवरती ठेवू शकता. अच्छा, किंवा जिथे नळ वगैरे असतो तिथे पण चालू फ्लोरिंगला शकतो. टाकू शकता, फ्लोरिंग मध्ये टाकू शकता. बरं, वरती ठेवू शकतो असं ह्याच्यावरती कॉर्नरला वगैरे. मॅडम, की समुद्रातले जे पिलर बांधतात ना, त्याच्यामध्ये पूर्वीपासून शिशाचं ओतीव काम असतं. 1000 वर्ष त्याच्यामुळे चालतं. सर ते खराब होत नाहीत ना. तेच बऱ्याच 1000 वेळा प्रश्न पडतो सर. हो. बरोबर सर. आणि पूर्वी किल्ले पण बांधले, त्याच्यामध्ये पण शिसं होतं. अच्छा, आणि अजून ते टिकून आहेत. टिकून आहेत. हो. बरोबर, काहीच झालेलं नाही वर्षानुवर्ष त्याला. मग तसंच तुम्हाला स्टार बिस्किट लावणं गरजेचं आहे. तर आग्नेयाला बिस्किट पण आणि मग त्रिकोण पण लावायचे का कॉपरचे? नाही. आग्नेय दिशाला पहिली गोष्ट म्हणजे टॉयलेट बाथरूम असू नये. पण एखाद्या व्यक्तीचं समजा आहे, ओके, तर त्या ठिकाणी काय करू शकतो, तर तुम्हाला पहिला त्या ठिकाणचा दोष घालवायचा आहे. जर त्रिकोण लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता, पण ऑप्शनल. अच्छा. आणि हे स्टार बिस्किट लावायचे? हो, स्टार बिस्किट गरजेचे आहे. त्रिकोण आवश्यक नाही? ऑप्शनल. मी काय सांगितलं, ऑप्शनल आहे. हो, ऑप्शनल. ओके, थँक्यू सर. सर, हे स्टार बिस्किटचे फोटो प्लीज दाखवा. दाखवेल. आता मी आणले नाहीत, दाखवेल. हो, चालेल. थँक्यू. स्टार बिस्किटची किंमत काय असते? स्टार बिस्किट 220 रुपये. ओके, आणि किती लावायचे ते स्टार बिस्किट? किती ठेवायचे? एका बाथरूम जर मोठं असेल तर 4, छोटं असेल तर 2. ओके. सर, मी विचारू? बोला मॅडम. सर, नॉर्थ ईस्टला आमच्या इथे सिवेज लाईन गेलेली आहे, मेन सिवेज लाईन. काय लावलं? मेन सिवेज लाईन गेलेली आहे. मग ते डेंजर आहे, नाही लावलं. त्याच्यासाठी उपाय काय करायचा? कारण सगळ्याच घरांची तिकडूनच गेलेली आहे, नॉर्थ ईस्टूनच. शिशामध्ये निगेटिव्हिटी रिमूव्हर आहे तो. आता ते म्हणजे त्या ह्याच्यावर ठेवायचा का, टाकीवर ठेवायचं त्या शिसा? पण जमिनी जर असेल तर जमिनीत टाकायचं. टाकीवर ठेवून कसं झालं, जमिनीमध्ये टाका. किती टाकावा लागेल सर? आता डिपेंड किती लांब आहे घर, किती कसं आहे. फोटो काढून कधी पाठवा, मग मी तुम्हाला गाईडलाईन देईन. बरं सर, थँक्यू सर. थँक्यू. बोला. कळलं नॉर्थ ईस्ट? नमस्कार सर. नमस्ते, बोला. तर आमच्या इथे ईशान्येला टॉयलेट आहे, तर मग त्याच्यासाठी शिसे ठेवले तर चालेल? बघा, आता ईशान्येच्या टॉयलेटने तुम्ही स्वतः तुमचं, आता तुम्ही वास्तुतज्ञ, ज्योतिषतज्ञ आहात, तर ज्या काही घडामोडी किंवा घटना घडल्या असतील तर त्यावरती तुम्ही तुमच्या मनात असतील की हे असं का घडत आहे. पहिली गोष्ट म्हणजे ईशान्य दिशा ही आर्थिक धोरणाची दिशा आहे. आर्थिक सुबत्ता किती आहे किंवा अर्थ नाश होतोय का, आणि तिथे येणाऱ्या ज्या देवता आहेत, मृग, दिती, आदिती, शिखी, त्याच्यामुळे पत्नीला काही आजार, संपत्ती कमी होत जाणे, पुत्र वैर, आईचं आणि मुलाचं न जमणे, अशा घटना घडू शकतात. या अकॉर्डिंग टू देवता आहेत. कळलं का? तर त्या ठिकाणी जर तुम्ही ते लावलं तर तिथे तर टॉयलेट तर पहिली गोष्ट ऍडवायझेबल बिलकुल नाही. आणि जर असेल तर तुम्हाला रेमेडीज करावी लागेल. सर, किचनचं जे सिंक असतं ते नॉर्थ ईस्टला आलं तर चालतं का सर? नॉर्थ ईस्ट वॉटर लाईन आहे ना ती. वॉटर बॉडी. हो, तर सिंक हा तुम्हाला सांगतो मॅडम,
तुम्ही दिवसातून साधारणतः सिंकचा वापर 20 मिनिटं, अर्धा तास, 1 तास करा. हो राऊंड द बर क्लॉक नाही. तुम्हाला काही बरोबर भांडी करायची असेल तर. पण त्याचं हो जी हो काही पाण्याची टाकी आहे ते तुमच्या टेरेसवरती असेल. हा ती तुम्ही मेन जी टाकी असते बिल्डिंगची तीच आहे वरती, त्या साईडला कुठे हा बाकीची टाकी नाही. हा नाही. मग पाणीचा फ्लो असेल तर काही दोष नाहीये. नाहीये ना. ओके चालेल सर. आणि सर ते साधारणतः आता उन्हाळा आहे, आपण माठ वगैरे भरून ठेवतो थंड हा पाण्यासाठी, तर हा त्याला सुद्धा काही असं प्रॉपर एका ठिकाणी ठेवावं, कुठल्या दिशेला ठेवावं वगैरे कुठल्या असं काही नाही. त्याचं पण आता आहे? ईशान्य दिशा ही आणि उत्तर दिशा तुम्ही माठ हा वगैरे ठेवू शकता, ठेवू शकतो. पण हा आग्नेयला नाही ठेवू शकत. बरोबर. हो तिथे अग्नीच आहे, तिथे पाणी नाही चालणार. नाही चालणार, बिलकुल चालणार नाही. हो ओके साधी मी तुम्हाला सांगतो की आग्नेय दिशेला 1 लिटरची बिस्लरीची पाणी पण चालणार नाही. बरोबर बरोबर आहे सर. नाही म्हणजे नाहीच चालणार. आग्नेय दिशा मॅडम एवढी सेन्सिटिव्ह आहे, हा आपल्या कुटुंबाचं पंचम स्थान ह्याच्यावरती पूर्ण अवलंबून आहे आग्नेय दिशा. इट इज बरोबर आहे कनेक्ट सर. टू द 5th हाऊस. हो जर आपल्या संततीला दुःख येऊ नये असं वाटत असेल तर हा आग्नेय दिशा ही तुम्हाला उत्तम ठेवली पाहिजे. बरोबर सर. हा. किंवा पंचमाचा अष्टम. हो येस, आणि संततीचे प्रश्न निर्माण होत असतील तर तुम्हाला कळेल. आता अशा वेळेला बऱ्याच वेळेला काय होतं की संततीचे प्रश्न, उच्च शिक्षित आहे संतती, सगळं हा काही आहे, पण काही वेळेला संततीला काही सुचत नाही, त्यांना काही वेळेला आर्थिक नुकसान होतं. तर एक साधा गोष्ट आहे, जर चुकीचं हे असेल तर त्या ठिकाणी एक 24 तास तेलाचा तुपाचा दिवा जर ठेवलात तुम्ही, तेल आणि तूप हे एकत्र कधीही घरामध्ये नाही करायचं. हो हे करायचं नसतं. हो हो तुम्हाला तेलाचा दिवा तिथे ठेवू शकता, किंवा पूर्वीच्या काळामध्ये कंदील येत होते, ते कंदील लावू शकता, पण ते तिथे लाईट पाहिजे. बल्ब वगैरे लावून ह्या पण फालतू ते गोष्टी कंदील मध्ये सर तर रॉकेल घालायचे ना सर? आहेत. मेणबत्ती लावा, अच्छा पण अग्नी पाहिजे, अग्नी पाहिजे. बरोबर बल्ब नाही पाहिजे. बल्ब नाही चालणार. बरोबर. आणखी सर मगाशी एक जे मी विचारलं होतं की दरवाजाच्या बाहेर बरेच जण टाईल्स लावतात, ते सांगितलं की चुकीचं आहे म्हणून, पण सर मंदिराच्या बाहेर तर गणपती असतो, मग ते नाही, कसं ते काय मंदिराची वास्तू वेगळी आहे. प्रवेश करतेवेळी गणेशाचं दर्शन घ्यावं. घ्यावं? हो इट इज आपण नॉट आउटसाइड बरोबर. ऑफ द टेम्पल. अच्छा मुख्य दरवाजा जो असं मंदिर आहे शेवटी ना. हो मंदिर हो आणि हो घरामध्ये फरक आहे. तुम्ही फरक घरामध्ये आहे. हो देवाला बाहेर ठेवाल तर कसं चालेल? नाही चालणार. बरोबर. त्यांचा मान घरामध्ये आहे. हो हो बरोबर. घराच्या बाहेर तुम्हाला चिन्हांचाच वापर, स्वस्तिक सगळ्यात चांगलं, ओम बर चालेल, त्रिशूळ अच्छा बर चालेल, बर स्वस्तिक अतिशय उत्तम. अच्छा. हा, पण ती जी प्लास्टिकची वगैरे तर तसली नाही चालणार, जी मेटलचीच पाहिजे ती. नाही. बरं, हा आता आणखी सांगतो तुम्हाला मॅडम. नाही, मेटलच चालेल. दुसरी हा गोष्ट अशी, जर समजा चित्र तुम्हाला चिन्ह लावायचं असेल तर मी रोज महालक्ष्मीचा अलंकार पूजेचा फोटो पाठवतो. हो त्याच्या पाठवता तुम्ही. हो त्याच्या मागे एक चिन्ह असतं बघा. हो बर सर बरोबर आठवत. एवढं लक्ष नाही दिलं. हा ते बर ते चिन्ह लावा. अच्छा बर बर सर. बर चालेल बघून. हो ते सर चिन्ह पुन्हा चालेल. सांगा, प्लीज पुन्हा सांगा सर, माझं नेट गेलं होतं. असं आहे मॅडम की जर समजा बाहेरच्या बाजूला चिन्ह लावायचं असेल, आपली कोल्हापूरची महालक्ष्मी आहे, त्याच्या मागच्या बाजूला सिंहासनाच्या मागे जो फोटो आहे, मी रोज तुम्हाला महालक्ष्मी पाठवतो अलंकार हो पूजेचं, हो हो तर ते चिन्ह मागे लावू शकता. चिन्ह, महालक्ष्मी नाही. बर सर मला बी पाठवा. अहो रोज आम्ही ग्रुपला पाठवतो, तुम्हाला काय सेपरेट थोडं आहे. रोज सर महालक्ष्मी ओके दर्शन सर. होत नाही का? सर हा अरे हा हा रोज मी महालक्ष्मी गणपती चालू हा असतो. सर करतो दर्शन सर करतो. सिद्धिविनायकाचं थँक्यू सर. दर्शन असतं रोज. थँक्यू सर. थँक्यू. सर ते ध्वजा पताका वगैरे आहे ते चिन्ह ना? ते तर पताकाचं पाहिजे ना, केतूसाठी आहे ते सांगितलं होतं आपण. हा, आणि ते 2 गोल आहे ते सर, कुठले मॅडम? ते महालक्ष्मीच्या बॅक साईडला. हा, ते संपूर्ण जे त्याचं सिंहासन आहे ना मॅडम ते. सिंहासन आहे पूर्ण. हा, मग तसं बनवून मिळतं बाजारामध्ये. अच्छा
तुम्ही ड्रॉइंग दिलं ना तर तुमचा जो सोनार असतो तो बनवून देतो. म्हणजे कुठल्याही धातूचं चालेल का सर? तांब्याचा. बरं, थँक्यू सर. थँक्यू. अच्छा सर, म्हणजे ते पूर्ण जे पाठीमागं आहे ते संपूर्ण तसं बनवून घेऊन बाहेर लावायचं का, असं म्हणताय हो तुम्ही? हो 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 हो. अच्छा, मी आता पण ते बघतीये तर बरोबर. म्हणजे तो सिंहाचं वरती हे आहे, तोंड मुख आहे, ते सगळं त्याच्या सहित सगळं बनवून घ्यायचं सर. येस. अच्छा, ओके. संपूर्णपणे ते चित्र जे आहे मॅडम त्याचा वापर करायचा. दारावर लावायचं ना सर ते? मागच्या बाजूला नागाचा फणा आहे, राक्षसाचं मुख आहे बघा. आणि आपल्या घराच्या फ्रंट डोअरवर येस लावायचं. येस, घराच्या बाहेर फ्रंटला. तुम्ही ते चित्र दिलं ना की सोनार तुम्हाला बनवून देईल. ते कलाचं काम, कलाकृती आहे ती. सर सर अजून एक विचारायचं होतं. सर मी गणपती आणि त्याच्याबरोबर ही सगळी चिन्ह असलेला एक पितळेचं हे लावलेलं आहे. हा, ते चालेल का सर? मध्ये गणपती आणि बाजू सगळे स्वस्तिक आहे आणि पण ते गणपतीला दरवाजा बाहेर नॉट अलाउड. मग ते काढूनच टाकायला पाहिजे का हो हो. त्या बाजूला? त्याच्यावरती चिन्ह पण आहेत सर सगळे. चिन्ह नाही चालणार मॅडम, फक्त चिन्ह चालतील, गणपती नाही चालणार. बरं बरं, ठीक आहे सर. चालेल. तो देवाचा अपमान आहे, बाकी मला काही तसं हे नाही, वैयक्तिक काही नाही. नियम आहेत ते. लावायला पाहिजे म्हणजे मग. सर पंचमुखी हनुमान चालेल का पंचमुखी प्रवेशद्वाराच्या बाहेर? हनुमान हा ऐका, एक तर पंचमुखी हनुमान चालेल किंवा संजीवनी डोंगर उचललेला हनुमान तो चालेल. येस येस. आणि मार्बलची मूर्ती मिळते, पितळीची मूर्ती मिळते, मेटलची मूर्ती मिळते, ती तुम्ही लावू शकता दक्षिणेला. पण आउटसाइड ऑफ द डोअर, आउटसाइड ऑफ द डोअर. कॅमेरा कोण चालू केला? बंद करा जरा. फोटो नाही चालणार सर? नाही, फोटो नाही. त्याला तुम्ही मॅडम असं स्टँड बनवून घ्या, त्या स्टँड वरती मूर्ती ठेवा, ती चालेल. तर अजून एक असं स्वस्तिक मिळतं याचं पितळीचं वगैरे, आणि त्याच्यावरचे छोटे छोटे पिरॅमिड्स असतात. हो तर आहे, ते ते कोणीतरी चालतं, ते परमिटेड आहे. ते दाराच्या परमिटेड आतून आहे. लावावं. आतून नाही, बाहेर, दरवाजाच्या बाहेर. अच्छा, बाहेर लावायचं का? बाहेरच लावायचं, आतमध्ये नाही लावायचं मॅडम. चिन्ह ही बाहेरच अच्छा. असतात. हा हा. आता बघा, सगळेजण तुम्ही शिकत आहात, तुम्ही व्यवसाय जरी करत असाल तरी सुद्धा त्या व्यवसायाला काही लिमिटेशन्स आहेत. उगाच काहीतरी हे करू नका. वास्तूच्या ह्याच्यातला जो काही दोष आहे तो आपल्यावरती पण लागू पडतो. मी असे अनेक लोक पाहिल्यात. एक कोकणातली तर कहाणी एवढी डेंजर आहे. एका बाईची वास्तू फार त्रास होत होता. त्या वास्तू तज्ञाला बोलवलं डोंबिवलीच्या, आणि तो त्या बाईने जाऊन सोनाराकडे आपलं मंगळसूत्राच्या वाट्या असतात ना त्या विकल्या आणि त्याच्या हातामध्ये पैसे दिले. ऑन द स्पॉट पैसे हातात घेतल्या त्याला हार्ट अटॅक आला आणि तिथे जागेवरच मेला. अशा काही घटना होतात. म्हणून कृपया वास्तू हा परमेश्वर भगवान शिवाच्या अखत्यारीतला आहे. भलतं सलतं काही करू नका. सर माझा मोठा भाऊ आहे ना, तो सुद्धा असं रेमेडी भरपूर ठिकाणी करत होता, आणि तो इतका आता त्याला मानसिक रोग झालाय ना, तर तुमच्याकडे येतो बघा. आता त्याला मानसिक गोळ्या चोरल्यात. मी त्याला किती वेळा सांगितलंय, खोदकाम करून कोणाचं काय हे रेमेडी करत जाऊ नको तू. त्याला आता अतिशय त्रास होतो, झोपतच नाही तो रात्री अजिबात. नाही, तो फार त्रास होतो माणसाला. खूप त्रास व्हायला त्याला. मी म्हणलं कुणाला तरी त्याला सांगत चल, फक्त तू करू नको स्वतः. नाही, काय ऐकणार नाही मॅडम ते. आणि सर आता जवळजवळ 90% वास्तू ह्या अशा दूषितच आहेत. आता पुण्यात एक मोठी केवढी मोठी बिल्डिंग आहे, सगळ्या ईशान्येलाच संडास आहेत. येस, काय करणार. सिंहगड रोडला माझ्या मुलासाठी बघायला गेलेलो आम्ही. मी त्या बिल्डरांशी बोलले, पण म्हटलं तुम्ही इतके पैसे घेता, 3-3 कोटी रुपये घेता लोकांच्याकडनं, तर थोडस तुम्ही तर ते म्हणजे आम्हाला जिथं हे असतं ना त्या ठिकाणीच आम्हाला ते पाईपलाईन वगैरे काढावे लागतात, तिथंच ठेवावं लागतं. असं कसं म्हटलं तुम्ही
थोडं काहीतरी हे करा ना चेंजेस. अगदी काय खरीच गोष्ट आहे. नाही मग म्हणते, नाही म्हणतात. आर्किटेक्ट जो असतो ना तो जबाबदार असतो सगळ्या गोष्टीला. हो ना. एलिव्हेशन करताना ह्या सगळ्या गोष्टी नियम पाळत नाहीत. हे बांधून जातात आणि राहणाऱ्याला सगळे दोष निर्माण होतात. मॅडम, महालक्ष्मीला एक स्टेशनच्या बाजूला महालक्ष्मी दर्शन नावाची बिल्डिंग आहे. मी 84 रूमची वास्तू केली होती. 84 रूम. अरे बापरे. एकाच बिल्डिंग मध्ये 84 फ्लॅटची वास्तू केली मॅडम. तिथे 22 लोक, मुलं, लहान मुलं 23, 25, 30 वर्षाची अपघातामध्येच मेलेत. अरे बापरे. हा, शेवटी मला त्यांनी बोलवलं आणि सांगितलं व्याख्यान द्या. मी व्याख्यान दिलं त्यांच्या व्यासपीठावरती मैदानामध्ये. त्यांना सांगितलं हे का दोष आहे तुमचे. सगळ्या घरात एक एक विधवा बाई आहे. अरे बापरे. एवढे भयंकर प्रसंग आले त्या बिल्डिंगला. अगदी स्टेशनच्या बाजूलाच आहे. अच्छा. आणि शेवटला घटना अशी घडली ना, गोविंदामध्ये तो थरावरून पडला आणि मानगुट पूर्ण गेलं. आता तो पूर्णपणे आजारी, म्हणजे मान नसल्यामुळे काय करणार. हो ना. सेम त्याच अपार्टमेंट मधला. बापरे. असे भयंकर काही गोष्टी असतात त्या भानगडीत पडूच नाही. मी कोणालाही फोर्स करत नाही. काही काही वास्तू दूषित आपल्याला त्रास होतोच त्याचा. मी आराखडा सांगतो की असं आहे, असं करायला पाहिजे, पण हे भलतं सलतं करून ना फार त्रास होतो. आणि मिळतात काय पैसे. अहो ह्या प्लेटमध्ये 20 रुपये 25 रुपये मिळणार, त्यात किती खोटं बोला. हो ना. आता आपण ज्योतिषी सांगतो, घरी सुद्धा लोक भरपूर कटकटी घेऊन येतात सर. घरात आपल्या दूषित, म्हणजे इतकं वाईट वाईट बोलत असतात. मग त्याचे आपल्या शरीरावर पण परिणाम होतातच ना सर. किती साधना तरी किती करणार आपण शेवटी. खरी गोष्ट आहे. टेलिफोनिक करा. टेलिफोनिक ऍस्ट्रॉलॉजी करा. हा, मी आता तेच केलं. आता मी बंदच केलं, कारण घरात येऊन संध्याकाळी करकरी संध्याकाळी रडणं, नको ते अपशब्द काढून सांगणं, ते इतका त्रास व्हायला लागला ना, मी तर बंदच करून टाकलं. फक्त डायरेक्ट आता ह्याच्यावरती फोनवरतीच आता. फार प्रॉब्लेम होतो. हो ना सर. शिवाचं शास्त्र आहे, तिथे कल्याणकारी योजना चालतात. तरी अग्निहोत्र वगैरे सकाळी सगळं घरी असलं तरी सुद्धा पण त्याचा होतोच परिणाम सगळा. नाही बाबा, आम्ही असे लोक पाहिलेत ना मॅडम, 500-500 कोटी रुपये गेले बांधण्याचे. बापरे. हो, 500-500 कोटी रुपये. त्यांचा जीव आत्मा काय बोलत असेल. हो ना. ठीक आहे. बरं मॅडम, दुसरा चार्ट लावा. होय सर, लावते. आता निघायची वेळ पण झाली. हा, आता हे उत्तर दिशेचं बघा, यंत्र व्यवस्थित तपासून पहा, एनलार्ज करा. हे मेटल आहे झिंक, जास्त त्याच्यामध्ये स्टार दिलाय. ही सफेद प्लेट वापरायची असते किंवा पिवळी, दोनपैकी एक. कळलं का. त्याच्यामध्ये हे 9 लावलेले आहेत. हा पिलर आहे ना, हा पिलर आलेला आहे तो उत्तर दिशेला आलेला आहे. आणि तो उत्तर दिशेला आल्यामुळे त्या ठिकाणी उत्तर दिशेचा दोष काढण्यासाठी म्हणून ही उपाययोजना दाखवलेली आहे. त्याच्यावरती पूर्णपणे तुम्हाला उत्तर दिशेचे दोष जे आहेत, उत्तर दिशा ही गुरु ग्रहाची दिशा आहे, उच्च दिशा आहे. आपल्या कुंडलीतील आपल्या संततीची अभ्यासाची दिशा आहे. ही जर दूषित झाली असेल तर जातकाच्या जीवनामध्ये त्याचं उत्तर आयुष्य, उतार आयुष्य हे काही वेळेला प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आणि आता हे जी रेमेडीज केलेली आहे, हे बिल्डिंग बनण्याच्या अगोदर केलेली आहे. म्हणजे आता पूर्ण काम व्हायचं आहे, कोबा व्हायचा आहे, स्टायलिंग करायचं आहे, तर त्यावेळेला त्या ठिकाणी तुम्हाला अशा तऱ्हेने ह्याचा वापर कर. हे पूर्णपणे जस्त ज्याला म्हणतात मराठीमध्ये, आणि इंग्लिशमध्ये त्याला झिंक म्हणतात. तर हे झिंकच मेटल रिअल आहे. तर हे जे एक वस्तू 160 रुपयाला आम्ही विकतो. जर कोणाला हवं असेल तर आम्ही तिथे होम डिलिव्हरी करतो बाय कुरिअर. तर त्या ठिकाणी एक कॉइन आहे, वी से द झिंक कॉइन.
जिंक राऊंड. तर इथे उत्तर दिशेचे जे काही आपण चतुर्थ स्थानावरून पाहणारे दोष असतात तर त्या दोषावरती तिथे निवारण करण्याचा प्रयत्न करतो. तर एक तर कन्स्ट्रक्शन, अंडर कन्स्ट्रक्शन किंवा जिथे तुमच्याकडे तक्रारी घेऊन लोक येतात किंवा तुम्ही वास्तू तपासणी करायला जाता त्यावेळेला त्या ठिकाणी जर काही दोष आढळला तर तेव्हा त्याचा वापर तुम्ही तिथे करू शकता. आणि उत्तर दिशा दूषित असेल तरच, किंवा जर एंटायर फ्लॅटची रेमेडीज करून घ्यायची असेल तर त्यावेळेला हे 0 अंशावरती तिथे म्हणजे इन शॉर्ट 360 अंशावरती निक्षेप केलं जातं. बोला. आवाज आवाज जरा का बोला. हॅलो सर. हा बोला बोला. सर आता तुम्ही खांब असा दाखवलाय म्हणजे तिथे जडत्व असा त्याचा सूचित अर्थ आहे. मग जिना आला तरी पण उत्तरेला जडत्व चालू. हो. मग असा जर जिना असेल आणि आता ऑलरेडी सगळं घर तयार आहे तर त्या जडत्व आलं तर आपण हे 9 हे जिंक राऊंड आपण त्या जिन्याच्या पहिल्या पायरीवर लावले तर चालतील का? हा म्हणजे कुठेही तुम्हाला जिथे जडत्व आलेलं आहे. बघा मॅडम, वास्तूमध्ये डिरेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. डिरेक्शन मीन्स दॅट डिग्री ऑफ युअर वास्तू ऑफ युअर प्रॉपर्टी. तर त्या ठिकाणी त्याचा वापर करणं योग्य होईल. तर ही उत्तर दिशा, याला दुसरा पर्याय मेटल थेरपी मध्ये दुसरा नाही. मेटल थेरपी इज मेटल थेरपी. ज्यावेळेला आपण वेज थेरपी सांगू ज्याला आपण वनस्पती म्हणू तर त्यावेळेला वनस्पतीचा उपाय काय करायचा तो सुचवू. पण इथे आजचा विषय मेटल थेरपीचा आहे. तर मेटल थेरपीमध्ये याचा वापर करावा. आणि उत्तर दिशा दूषित असेल किंवा उत्तर दिशा कट असेल, उत्तर दिशेला काही चुकीची व्यवस्था असेल पण स्वयंपाकघर चालणार नाही. परत सांगतो, स्वयंपाकघरासाठी कुठल्याही तऱ्हेची रेमेडी तुम्हाला लावून कदापि उपयोग होणार नाही. फक्त मार्केटिंग होईल. असं आहे. म्हणून उगाच सुचवताना तुम्ही व्यवस्थित काहीतरी सुचवा की जेणेकरून लोकांना हानी होणार नाही. सर मी जरा डिग्री काय सांगितली? काय म्हणता मॅडम? डिग्री काय सांगितली याची? किती डिग्री लावायचं? 360 म्हणजे 0 अंश. ओके. 0 विचारा मॅडम तुम्ही. सर अजून ह्यातला एक प्रश्न विचारायचा आहे की आता समजा घर जुनच आहे पण उत्तर दिशेला जिना आलाय. आता त्याच्या पहिल्याच पायरीवर आता ते खोदकाम वगैरे करणं हे काय अलाउड होणार नाही? खोदकाम करण्यापेक्षा पेस्टिंग इम्पॉर्टंट आहे. त्याच्याहून जरी चालत गेली व्यक्ती तरी हरकत नाही. ओके. म्हणजे असं अडकळण्यासारखं काही नाहीये. नाही. नाहीतर मी म्हटलं असतं की जिन्याच्या कडेने 9-10 पायऱ्यांवर आपण लावलं एक तर चालेल का? फर्स्ट स्टेप और बिलो द स्टेप. हा. ओके. थँक्यू सर. थँक्यू. बोला. सर उत्तर दिशा पूर्ण बंद असेल तरी पण हे लावलं तर चालेल ना? पूर्ण भिंत उत्तर दिशा बघा असं आहे मॅडम, उत्तर दिशा हे आपलं गुरुग्रहाचं स्थान आहे, भरभराटीचं स्थान आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा घरामध्ये भरभराट नसेल, अधोगती असेल, एखाद्या मुलाचं शिक्षण होत नसेल, एखाद्या मुलाच्या शिक्षणामध्ये विनाकारण पैसे खर्च होत असतील, लाखो रुपये लोक खर्च करतात आणि मूल शिकत नाही. 50-50 लाख काय 5-5 कोटी रुपये लोक खर्च करतात आणि मुलाला ऍडमिशन घेतात. बऱ्याच ठिकाणी महागड्या क्लासेसला सगळं करतात. पण शेवटी उत्तर दिशा तुमची बाधित असते, तुम्ही चिंताग्रस्तच असता. त्यावेळेला तुम्हाला पहिली गोष्ट मुलाची शैक्षणिक पात्रता, शैक्षणिक अवस्था, कुंडली खरोखर शिक्षणामध्ये यश देणार आहे का? कारण ह्याच्या पुढची शिक्षण सुद्धा अतिशय महागडी होणार आहेत आणि शिकून पण तुम्हाला नशीब चमकेल याच्याबद्दल संशय आहे. आता मी एक मार्केटिंगचा क्लास घेणार आहे तेव्हा तुम्हाला मी सांगेन एज्युकेशन मध्ये कशी फसवाफसवी आहे.
तर अशा लोकांना जर संततीच्या बाबतीमध्ये जर दुःख असेल तर पंचम स्थान आणि चतुर्थ स्थान या दोन्ही स्थानांची जी रेमेडीज आहे ती झिंक राऊंड आहे. मग ते 9 चित्रामध्ये दाखवलंय तसं भिंतीला लावून दिलं तर चालेल ना सर? हो कारण चालेल चालेल की पूर्ण भिंत आहे तिथे आणि चालेल खाली असं हे नाहीये. चालेल. ओके एक विचारू हा बोला. सर, उत्तर दिशेला लागून जर सेप्टिक टँकची किंवा ड्रेनेजची पाईपलाईन असेल तर आपण लावू शकतो का तिथं? नाही नाही नाही, ड्रेनेज मध्ये बघा जिथे शौच येतं हा शौच. तिकडे तुम्हाला हे मेटल अशुद्ध करायचं नाही. ओके. दुसरं काय लावू शकतो तिथे आपण? शिसा. सिसाच लावायचा. येस. अच्छा, लाईन मध्ये 9 लावले तर चालतील का एका हो ठिकाणी चालते. लावावं लागेल? स्टार बिस्किट 9 लाईन शीट लावले चालतील. पण इथे संडास मध्ये वगैरे हे लावून चालत नाही. हा, बाहेरच्या बाजूने पण नाही चालणार का? नाही मॅडम, तुमकाच काहीतरी भलतच लपवलं. ओके. बघा शौच हा टॉयलेट बिलकुल परमिट करत नाही इत्यादी मेटलसाठी. अच्छा. ओके सर, थँक्यू. कारण का की हे गुरुग्रहाचं मेटल आहे, त्याचा वापर हा योग्य ठिकाणी झाला पाहिजे जिथे पोर्शन ड्राय असेल. अच्छा अच्छा. परत दुसरी गोष्ट सांगतो, स्वयंपाकाचा दोष घालवण्यासाठी याचा वापर चालणार नाही. ओके. सर मी विचारू एक? हा बोला मॅडम. सर आता तुम्ही चतुर्थ स्थान आणि पंचम स्थान या म्हणजे संततीचा अभ्यास आणि संततीची बाकीची ग्रोथ. समजा एखाद्या संततीच्या म्हणजे बाबतीत एखाद्या जातकाच्या बाबतीत त्याची संतती अजिबात ऐकत नसेल आणि चतुर्थ स्थानात राहू मंगळ आला असेल तर हा दोष निर्माण झाला त्याच्या संततीच्या बाबतीत. मग अशा वेळेला आणि त्या जातकाची तो जातक ज्या घरात राहतो त्याची उत्तर दिशा ही अशा पद्धतीने म्हणजे शौचाच्या दृष्टीने बाधित झालेली आहे. हा, तर मग तिथे हे लावायचं नाही ना, कारण तुम्ही म्हणालात टॉयलेटच्या ठिकाणी हा टॉयलेट आणि स्वयंपाकघरला आम्ही परमिट करणारच नाही. पण समजा आपण तिथे मग झिंक टॉयलेटच्या इथे लावलं तर चालू शकेल? नाही नाही, एक मिनिट परत सांगतो मॅडम. टॉयलेट जिथे असेल, स्वयंपाकघर जिथे असेल तिथे तुम्हाला झिंक लावता येत नाही. झिंक हे गुरुचं मेटल आहे. गुरुग्रहावरती तुम्ही शौचालय कसं वापरू शकाल? नाही नाही, शिस सर. हा, शिस चालेल, शिस चालेल. बघा असं आहे मॅडम, इन शॉर्ट तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जे काही टॉयलेट बनलं जातं हे सिरॅमिकचं बनतं, बरोबर आहे? सिरॅमिक इथे घाण साचू देत नाही, असं आहे. सिरॅमिकचं जे प्लास्टरिंग असतं हे शनिग्रहाच्या अंतर्गत येतं आणि त्याला बेकिंग नसतं, म्हणून ते सॉलिड असतं. 100 वर्ष त्याची झीज होत नाही. म्हणून तिकडे सिरॅमिकच्या ठिकाणी तुम्हाला झिंक लावणार नाही, तिथे शिसच चालेल. बरोबर. म्हणजे आता मी म्हटलं चतुर्थ स्थान जर दूषित असेल पण ते या दृष्टीने दूषित झाले तर तिथे शिसानेच तो प्रॉब्लेम मिटवायचा. ओके ओके सर, थँक्यू सर. असं आहे मॅडम. सर आता टॉयलेटचं समजा आपण तिथे हे करू शकतो, शिस वापरू शकतो, पण आता उत्तर दिशेला जर का स्वयंपाकघर आहे पण आता ती फ्लेम पण आपण हलवू शकणार नसू दुसरीकडे, तिथे जागाच नसेल, तर मग अशा वेळेला आपण काय करू शकतो? आता जागा नसेल तर मॅडम त्याला काय करणार, दुसरा काही इलाजच नाही. जागा अपुरी असेल आपल्याकडे, कधी कधी कसं असतं ऑप्शनल जागा नसेल तर मग त्याला रेमेडीज मी रेकमेंड नाही करणार. रेमेडीज कसं असतं की बघा असं आहे की गुरु हा ग्रह अन्नाचा कारक आहे. शिस जे आहे ना हे आपल्या शरीरामध्ये पण ते आहे, तर ते कुठेशी आहे, ज्याला कॅल्शियम म्हणतो, हे त्याच्यामध्ये आहे, कळलं का? मग कॅल्शियम जर समजा आपण तिथे वापरलं तर कॅल्शियम कमी होईल आपलं, म्हणजे आपला जो सापळा आहे तोच खराब होऊन जाईल.
हो बरोबर आहे. मग असं सर आहे. आपण याच्यावरती फक्त मग गुरुग्रहाचा मंत्र जप वगैरे असं काही पण हे करू शकतो का? येस, तो सुचवेल. पण आध्यात्मिक आपण करू शकतो. झिंक संडासामध्ये वापरणं परमिटेड नाही. नाही नाही टॉयलेटचं नाही, मी आपलं फ्लेम विषयी विचारलं. टॉयलेटला आपल्याला समजलं की शिसच यूज करायचंय. आता Yes. जागा पुरे तर आपण फ्लेम नाहीच हलवू शकलो, तर मग आपण आता शेवटी आध्यात्मिक त्या उपाय करू शकतो ना, मग गुरुचा मंत्र वगैरे असं काही करू शकतो का मग? मग आता आणखी दुसरा पर्याय सांगतो तुम्हाला मी. जर समजा यदा कदाचित तुमचं स्वयंपाकघर उत्तर दिशेला आहे असं आपण समजूया, बरोबर आहे? हो बरं. हो आता स्वयंपाकघर म्हणजे तिथे अग्नी आला. हो अग्नी कशामुळे विझू शकतो? पाण्यामुळे. हो हो तर पाण्यामुळे. एक वेळा पाण्याचं टाकी बनवून त्याच्याजवळ स्वयंपाकाचा गॅस ठेवला तर तो दोष नाहीसा होईल. उत्तर दिशेसाठी. हा, कारण का हो. फायर ब्रिगेड काय मारतं? पाणी मारतं की नाही? पाणी पाणी हो. ते चालेल. ओके सर. लॉजिकली तुम्हाला सांगतो, लॉजिकली असं आहे. हो सर पण बरोबर आहे. तिथे ना शिस चालणार ना झिंक चालणार. बरोबर अगदी बरोबर. Yes. धन्यवाद सर. धन्यवाद. सर पाण्याची टाकी उत्तरेलाच ठेवायची असं? पाण्याची टाकी, त्याच्या पाण्याचं साधारण एक पाण्याचं हे ठेवा, मडकं ठेवा. अच्छा, माठ वगैरे. हा, 4 ग्लास भरून ठेवा तुमच्या अच्छा कुकिंग रेंजच्या बाजूला. अच्छा. चालेल ना? हा. पाणीला पुढे जा म्हणजे पाण्यामध्ये एवढी शक्ती आहे की अग्नी त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. कळलं? पाण्याची बॉडी, वॉटर बॉडी इज डिफरंट. म्हणून पाण्याचा वापर केला तर उत्तर दिशा परफेक्ट होईल. सर मी मटकं ठेवलंय, 3-4 दिवसातच पाणी सोकून जातो तिच्यामध्ये. मग म्हणजे त्याचा उपयोग होतोय तुम्हाला, म्हणजे उपयोग होतोय. असं आहे ना, शॉर्ट उत्तर रेमेडीज दिशेला आहे. किचन आहे ना. हो, शॉर्ट रेमेडीज आहेत. अहो मला एक सांगा मॅडम, यू जस्ट टेल मी 160 into 9 केलं ना 1400 रुपीज, बरोबर आहे? अबाउट. हो सर. 1400 रुपयासाठी कशाला खोटं बोलू नये? आणि ते 1400 काही माझे नसतील. कळलं? एक विचारू का सर? बोला. जर चुकलं तर माफ कराल. समजा ही उत्तरेची रूम आहे आणि त्याच रूम मध्ये जर आपण 135 अंशावर जर शेगडी नेली तर चालेल का? 135 अंश हा खरा आग्नेयाचा हक्क आहे. नाही, त्याच रूम मध्ये जर नेली तर हो उत्तरेच्या. हो हो चालेल. धन्यवाद सर. धन्यवाद. तर लावू का पुढचं? आता एकच नाही राहिले. नाही नाही नाही, नका नका नको नका, का? आणखी पुढे आपलं नाही नाही. ओके. बरं, आता काही लोकांना राग आला असेल तर क्षमस्व, पण मी एकदम पूर्णपणे ओपनली बोलतो. काढा चार्ट, काढा मॅडम. मी स्पष्ट बोलतो म्हणून कोणी राग मानू नये. इथे हितच आहे. कारण उगाच तुम्हाला मी मस्का पॉलिसी करून काही ना काहीतरी हे करत बसणार. जे परमेश्वर देणार आहे ते देणारच आहे, जे घेऊन जाणार आहे ते घेऊन जाणारच आहे. पण त्यासाठी खोटं बोलून मी काहीतरी कमवू शकेन? बिलकुल नाही. नाही सर, आम्हाला जे काय खरं आहे ते शिकायला मिळतं याची खात्री आहे. नाही, बघा कसं आहे मॅडम, किती खोटं बोलावं त्याला एक लिमिट आहे. आणि किती रुपयासाठी बोलावं असं आहे ना. कारण का ते चालतच नाही. जिथे नाही चालणार तिथे तुमचं नाणं खोटच ठरेल, त्याचा त्रासच होईल. नसत्या भानगडीत पडा कशाला. सर एक विचारू? हा ते बोला जे मॅडम. टॉयलेट साठी शिस वापरायला सांगितलं होतं त्याच्या पट्ट्या वापरायच्या का? काय कसं नाही, पट्ट्या वापरायचं? नाही. पट्ट्या हे आउटडेटेड आहे. पट्ट्यापेक्षा शिशाचे स्टार मिळतो, त्याला वीट म्हणतात छोटीशी. साधारणतः मी तुम्हाला फोटो पाठवीन तो आकाराचा, पुढच्याला दाखवेन. हो सर. ते भिंतीवर लावायचं? हा, भिंतीमध्ये टाकायचं किंवा वरती ठेवलं तरी चालेल.
साधारणतः अर्धा किलोचा एक पीस असतो. कळलं का? सर हा बोला. हा सर, एका घटनेबद्दल सांगायचं होतं की सर, सरळ वास्तूप्रमाणे एक माझ्याच पाहत्या म्हणजे माझ्या माहितीमध्ये एका सोसायटीमध्ये त्या फिमेलनी म्हणजे अगदी उंबऱ्यामध्ये, आता तुम्ही सांगितलं की तार किंवा कधी वापरायचं काय, त्यांनी सोन्याची पट्टी करून अगदी तेवढा खर्च करून उंबऱ्याला वापरला. घरामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळे चेंजेस केले आणि आग्नेय दिशेला सर तुम्ही म्हटला की तिथे 1 लिटर पाणी सुद्धा नाही ठेवायचं. तिथे सर त्यांची वॉशिंग मशीन होती, ते पाणी त्यांचं चाललेलं होतं आणि कालांतराने त्या फिमेलला खूप मोठा आजार झाला आणि आज त्यांनी फार मुश्किलने ते घर कमी किमतीमध्ये विकून ते सोडून गेल्या. त्या सरळ वास्तूचा काहीही फायदा झाला नाही. नाही, ते सगळं ते पण मेले, त्यांचा पण खून झाला. खूप लोकांचं सर त्यांनी अशा पद्धतीने हे केलेलं आहे सर, सरळ वास्तूचं खूप. चालतच नाही. मी हो ना, सांगतो ते दोष तुम्हाला की लागतात. दोष लागतात. अहो मॅडम, ज्याने वास्तू आणलं मुंबईमध्ये, त्यांची स्टोरी सांगितली ना तर तुम्ही कासावीस व्हाल. काहीतरी मी तुम्हाला सांगितली ती स्टोरी, आता वेळ नाहीये. ज्या माणसाने मुंबईमध्ये वास्तू इंट्रोड्यूस केली त्याचं अख्खं कुटुंब समाप्त झालं. सर मला याच्यासाठी सांगायचं होतं, तुम्ही इतक्या साध्या, सरळ, सोप्या पद्धतीने, सोप्या भाषेत इतके सारे प्रॉब्लेम आता म्हणजे बऱ्याच लोकांनी जे जे विचारले त्यामुळे इतके सारे सोल्युशन भेटले. हे लोक तेवढ्याही पद्धतीत सांगत नाही. म्हणजे 10,000 रुपये बरोबर म्हणतात. बरेच लोक आता कदाचित जास्त असेल पण याच किमतीमध्ये लोकांना लुटतच होते असं म्हणेल मी. अशा पद्धतीने आता काय केलेलं आहे करायचं, सर. त्यांचे लूटमार ही थांबणार नाही मॅडम, लूटमार कधीही थांबणार नाही. लूटमार बरोबर सर. थांबली असतीच आहे, नाही तर लोकांनी मांदेली सुरमई नसती विकली. कळलं? बरोबर. नाही सर, तुमचे खूप खूप आभार सर. म्हणजे इतक्या लोकांना तुम्ही इतक्या सरळ सोप्या पद्धतीने सांगितले. तुम्ही सर खरंच खूप खूप चांगलं काम करताय सर. म्हणजे आम्ही ज्ञानाने वयाने सगळ्याच ह्याच्याने आम्ही लहान आहोत, पण सगळ्याच विषयांसाठी म्हणजे खरोखरच तुम्हाला अगदी खूप आभार आहे सर तुमचे. थँक्यू सो मच सर. नाही तर दुकान उघडण्यावर काय करा, थँक्यू सो मच सर. दुकान चांगलं सांगताय तुम्ही. दुकान उघडल्या बकरी बघा, असं थोडं नाही होतं. पण सर, लोकांनी जर आपल्याला लुटलं तर आपला तळतळ जातोच की, त्या लोकांना त्रास होतोच की असा. बरोबर आहे. जातो. असं होतं, काय करणार, इलाज नाही, जाऊ द्या. जैसी करणी वैसी भरणी हा नियम लक्षात ठेवणे. मला कुठल्याही गोष्टीच्या मार्केटिंग करण्यासाठी पण मी वास्तू शिकवले असं नाही. तुम्हाला फक्त अवेअरनेस, तुम्हाला ज्ञान मिळो, विज्ञान समजो, हाच एक उद्देश होता, बाकी काही नाही. तर एनिवे, आता कोणाला काही बोलायचं असेल तर बोला, मग नाही तर कुबल मॅडम समारोप करतील. बोला. नमस्कार सर. नमस्ते. म्हणजे वास्तूविषयी वेगळे वेगळे तर विविध पर्याय पण समजले आणि छान वाटलं. खूप सुंदर पद्धतीने, म्हणजे असं नसेल तर तुम्ही ते हँग करू शकता, फ्लोरिंग करू शकता, जी महत्वाची माहिती होती. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे झिंक राऊंड विषयी आता तुम्ही जे काही सांगितलं, किंवा फ्लेम नाहीच न हलवता सुद्धा काहीतरी आपल्याला करता येऊ शकतं. काय म्हणजे कुठे कोणता एलिमेंट वापरायचं, म्हणजे त्या तत्वाला अनुसरून आणि त्या ग्रहाला अनुसरून. एक वेळ आपल्याला माहित नसेल, अज्ञान असेल तर तिथे आपण काही सुचवू नये, चुकीची माहिती प्रोव्हाइड करू नये, नाहीतर त्याचा त्रास आपल्याला होतोच होतो. हे निश्चितच आहे ना, वास्तुशास्त्रात पण आणि ज्योतिषशास्त्रात पण. हा जो महत्वाचा संदेश आहे ना, तो खूपच मोलाचा ठरणार आहे सगळ्यांना, की मार्केटिंग करण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी तुम्ही तर कधी काही करत नाही. तुम्ही तर आम्हाला संपूर्णपणे 100% ज्ञान देण्याचा प्रयत्न करता आणि ते आम्ही ग्रहण करण्याचा काटोकाट प्रयत्न करतो. त्याबद्दल सर अजून काय बोलणार, तुमच्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे पण शब्दच अपुरे पडतात. त्यामुळे खूप 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 धन्यवाद सर. कोटी 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 प्रणाम तुम्हाला. धन्यवाद सर. धन्यवाद. ठीक आहे. सर मी बोलू? हा बोला. नमस्कार सर. नमस्ते, सर बोला. नमस्कार आठले सर. साहेब, एक मिनिट. सर आठले साहेब बोलतात काहीतरी. एक मिनिट मॅडम. हा हो बोला. ठीक आहे. बोला साहेब,
बोला साहेब, हा काय बोला? सर, खूप 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 छान वाटलं सर. जो काही ईशान्येचं आता जे सांगितलं ते खूप मला मोठा अनुभव आलेला आहे की संपत्तीचा जो व्यय म्हणजे सांगितला तुम्ही. आता हे गावाकडचं आहे घर आणि ईशान्येमध्ये तो टॉयलेट आहे, पण जो तुम्ही जे सांगितला संपत्तीचा व्यय झालेला असेल तर 100% सर खूप खूप मोठा व्यय झालेला आहे. आणि खूप म्हणजे खूप आनंद वाटला सर. मग हे नेमकं जे माझा मेन प्रॉब्लेम आहे मला तो समजला सर. खूप खूप थँक्यू सर, खूप थँक्यू. थँक्यू. हा बोला देशमुख मॅडम, बोला. हा सर, तुम्ही आता जे सगळं वास्तूचं सांगितलं त्याच्याप्रमाणे खूप खूप चुका माझ्या लक्षात आल्या आमच्या घरामध्ये ज्या काय आहेत त्याचे मी बदल करेल आणि तुमच्याशी पर्सनल बोलेल. चालेल ना सर? ठीक आहे, तुम्ही बरं. वेळ द्या मला, मी बोलते मग तुमच्याशी. ठीक आहे, ठीक आहे. व्यवस्थित तब्येत सांभाळा. हो सर. ओके सर, थँक्यू. बोलू सर मी? हा बोला, बोला मॅडम, बोला. सर आता स्वयंपाकघराच्या बाबतीत तुम्ही जे सांगितलं की स्वयंपाकघराचा दोष कुठल्याही रेमेडीने जाणं कठीण आहे, त्याच्यासाठी जागा बदलणंच हे सगळ्यात सोपी उपाय. पण त्यासाठी सर खूप लोक म्हणजे आता तुम्ही सांगताय की बरेच जण चुकीचे उपाय पण सांगितले जातात, फसवणूक केली जाते, पण तुम्ही एक सोपा उपाय सांगितलात की साधं शेगडीच्या बाजूनी चारी कोपऱ्यामध्ये ग्लास भरून पाणी ठेवा. ते खूप सोपं उपाय म्हणजे सर सांगण्यासाठी सर लोक काहीही सांगू शकतात, पण तुम्ही असं काहीही करत नाही आणि दरवेळी तुम्ही सांगता मुक्त हस्ते जे देताय आम्ही आमच्या परीने घ्यायचा शक्य तितका प्रयत्न करतोय. आणि सरोज जशी म्हणाली तसं की शब्दच नाहीयेत बोलायला तुमच्याबद्दल, तर नेहमीच म्हणजे मला तर शब्द तोकडेच पडतात सर. पण खूप खूप धन्यवाद सर. आणि स्वयंपाकघराची रेमेडी सर जसं माझ्या घरामध्ये सुद्धा तसंच उत्तरेचाच आहे, फक्त मी आता तो फोटो काढून ठेवलाय, मी तुम्हाला उद्या पाठवेन तो. तर ते फक्त बघून मला त्याच्यामध्ये आणखीन काही करता येऊ शकलं तर सांगा तेवढं. पण खूप खूप धन्यवाद सर. आणि हे तुम्ही जो विषय अगदी माझा खूप दिवसापासूनचा आग्रह तुम्हाला होता की वास्तूचं घ्या म्हणून, आणि तुम्ही ते खूप छान पद्धतीने शिकवताय सर. असं कुठेही एवढ्या निस्वार्थी भावनेनं कोणीही शिकवत नाही सर जे तुम्ही शिकवताय, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार सर, खूप आभार. धन्यवाद सर. दुसरा उपाय सांगतो मॅडम तुम्हाला. आता तुम्ही विषय काढलाय म्हणून एखादा आपला जो टर्किश टॉवेल असतो बर, तो एकदम ओला चिंब करायचा आणि तो शेगडीच्या बाजूला जरी ठेवला, ओला चिंब, बर ड्राय नाही, तरी सुद्धा वास्तूचा दोष रोज रोज ठेवायचा. स्वयंपाक करतेवेळी रोज वापरायचा. म्हणजे तुम्हाला तिथे पाणीचा संबंध आल्यानंतर अग्नीचा दोष जाईल. बर बर. जिथे अग्नी असेल तिथे पाणी ठेवू नये हा नियम आहे, पण जिथे पाण्याची आवश्यकता आहे तिथे अग्नी नसावा हा एक नियम आहे. बरोबर आहे. कारण मगाशी तुम्ही शेजारी बाजूला माठ भरून पण ठेवा, आमची तिथे तशी जागाच नाहीये सर माठ वगैरे ठेवायला त्या बाजूला तिथे. तर तो ग्लासाचा आणि तुम्ही आता सांगितलं तो टर्किश टॉवेलचा उपाय मी नक्की करेन सर. रात्री सुद्धा भरून ठेवलं तरी चालेल का ग्लास? हो, 4 पेले स्टीलचे घेऊन तुम्ही जिथे स्वयंपाक करता त्याच्या मागच्या बाजूला ठेवून द्या. ओके ओके सर. हो सर, चालेल किती चालेल. सोपा विषय, खूप किती खूप सोपा सोपा उपाय. याच्यात काही खर्च नाहीये, काही नाहीये, फक्त रोजचं रोज ठेवायचंय ते एवढंच करायचंय. म्हणजे स्वयंपाक करताना ठेवायचं आणि रात्री दोन्ही वेळी ठेवायचं सर. कायमस्वरूपी ठेवून दिले तरी तुमचं काय जातं. हो चालणार आहे ना सर, काहीच प्रॉब्लेम नाही. हो आणि सर. उत्तरेला पाण्याचा संग्रह असावा, नियम आहे. बरोबर बरोबर सर. हो सर. तर आग्नेयाला पाणी असेल तर काय करायचं मग? नाही, मग आग्नेयाला पाणी नॉट अलाउड, बिलकुल अलाउड नाही. बंदच करून टाका. सर बरोबर समजलं ना काय ठेवायचं मागे तुम्ही सांगितलं ओलं. असं आहे मॅडम, आता तुम्ही म्हणालात की तुम्ही माठ ठेवलेला आहे, तो सुकतो हा लवकर. सर. तर समजा एक अर्धा लिटरचा ग्लास मिळतो बाजारामध्ये. ओके ओके पूर्वी आपण स्टीलच्या तांब्याच्या ग्लास मधून पाणी प्यायचो, आता काचेचे आले. तर काच हे शनी ग्रहाच्या अंतर्गत आहे. जर समजा तुम्हाला उत्तरेचा जर दोष घालवायचा असेल तर पहिला जो भाग आहे तो तुम्हाला चांदीचा पेला मिळाला तर चांदीचा पेला ओके. 2 चांदीचे पेले पण मिळतात हल्ली, असतात लोकांकडे, नाही असं नाही, ते ठेवू शकता. चांदी इट कम्स अंडर वॉटर बॉडी. ओके सर. ओके सर. अच्छा सर, चांदीचे पण म्हणजे आहेत तसे दोन स्टीलचे आणि 2 चांदीचे असे ठेवलं तरी चालेल का सर? मग तरी चालेल. येस, चांदी प्रिफरेबल फॉर नॉर्थ, ऍडवायजेबल. चालेल सर. खूपच सोपा उपाय सर. ठेवेल लगेच सर. हो हो सर. थँक्यू सर. धन्यवाद सर.
बरं, हळदणकर मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे का? हळदणकर मॅडम तुम्हाला काय विचार हो सर, मांडायचे आहेत? हो सर, हा, बोला हो सर. बोला. सर नमस्कार. खरं तर नमस्ते. मला बोलण्यासारखं खूप वाटत होतं, पण आता 9:20 झालेले आहेत आणि खूप जणांनी खूप चांगल्या पद्धतीने अभिप्राय दिलेला आहे. मी इतकंच म्हणेन की आज 5 प्रकारचे उपाय तुम्ही इंट्रोड्यूस केलेत आणि ह्या 5ही प्रकारामधून अतिशय स्वस्त आणि उपयुक्त, नुसतं म्हणणार पण अतिशय जीवनोपयोगी आणि आपल्या जीवनामध्ये ज्या खूप मोठ्या मोठ्या समस्या वास्तूमुळे निर्माण झालेल्या आहेत, त्याच्यावर छोट्या छोट्या दिलासा देणाऱ्या उपायांनी तुम्ही लोकांना स्वस्थता दिलीये, मनस्वास्थ्य दिलंय, याला कोणत्याच आभाराचे शब्द अपुरे पडतील. एवढंच मला सांगायचंय. आणि आता अर्थातच पुढे सुद्धा तुम्ही देणार आहात, पण घरातली म्हणजे एक ह्याच्यातला महत्वाचा मुद्दा मला अजून क्लिअर करायचा होता की वाढीव जर जागा असेल तर तो दोष निवारण ह्या उपायाने नाही, फक्त कट असेल किंवा काही दोष असेल तरच करायचं. म्हणजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो माझी ती दिशा वाढीव आहे तरी पण त्याला तो वापरला जातो, असं सांगीवांगी आहे. पण हा पण एक गैरसमज तुम्ही आजच्या लेक्चरमध्ये काढलात. तर खूप चांगल्या पद्धतीने डोळस मार्गदर्शन आणि उपयुक्त मार्गदर्शन देणारं असं हे लेक्चर होतं आणि म्हणून खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद. बोल मॅडम, समारोप करा आपण पुढे. करते आता फक्त समारोपच करते. तर सर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत आणि सर्वांना नमस्कार. सगळ्यांनी आपापले अभिप्राय पण छान दिले आणि आजचा विषयच खूप छानच होता. म्हणजे आता आपण वेगवेगळ्या थेरपी घेणार आहोत. तर आज आपण मेटल थेरपीमध्ये 5 घेतले. म्हणजे कॉपर, अगदी 1 मिनिटात थोडक्यात सांगते. कॉपर चौरस ईस्ट साठी, म्हणजे ईस्टचे दोष घालवण्यासाठी. मग आता ते काय दोष असतील ते सगळ्यांना माहिती आहे. आणि नंतर 2 नंबरचा कॉपर त्रिकोण, तो साऊथ ईस्टचे दोष घालवण्यासाठी. नंतर कासा कॉईल, हे वेस्ट आणि नॉर्थ वेस्टचे दोष घालवण्यासाठी. आणि मग केडियम प्लेट्स, हे नॉर्थ ईस्टचे म्हणजे काही दोष असतील तर त्याच्यासाठी. मग नॉर्थ साठी पण आपण ते जिंकचे 9 स्टार्स किंवा ते कॉइन्सच आहेत म्हणजे नॉर्थचे दोष. आणि सगळ्यात आधी म्हणजे तुम्ही म्हणजे टॉयलेटला असं म्हणजे काही आपण म्हणतो ना की काही त्याला हेच करू शकत नाही, पण आज तुम्ही सगळ्यांना अगदी दिलासा दिला. इव्हन त्यात मी पण इन्क्लुडेड आहे. तर शिशाचे ते बिस्किट्स, स्टार बिस्किट्स किंवा तुम्ही ते विटे सारखं असं म्हणालात. पुढच्या वेळेस आपण ते चित्र दाखवूया. म्हणजे मलाही नाही माहिती, तुम्हाला मला पाठवायला लागेल. तर म्हणजे ते लावायचं. आणि किचन सुद्धा म्हणजे हल्लं तर ठीक आहे, म्हणजे तुम्ही ते ट्रॉली टाईप पण सांगितलं. म्हणजे किचन हे करताना आपण साऊथ ईस्टकडे जाऊन करायचं. मग परत पण समजा एखाद्याला, आता आपल्या सरोज मॅडम म्हणाल्या की नाहीच म्हणजे हलवणं इम्पॉसिबल आहे, तर तुम्ही आता इतका छान तो पर्याय. कारण नॉर्थचं मेटल पण चांदी आहे, म्हणजे आपण तिथे एक चांदीचा असा घडा किंवा जनरली कलश सगळ्यांकडे असतोच ना, तर तो पण भरून ठेवला तरी पण चालेल. किंवा ते टॉवेलचं पण सांगितलंय. किंवा मग 4 ग्लासेस असे. तर एकंदरीत आज सगळेच जण खूप मला वाटतं खुश झाले आहेत. त्याला आपला दोष पण कळाला आणि मेन म्हणजे 100% म्हणजे रेमेडीज कळाल्या सर. त्यासाठी आम्ही सर्वजण तुम्हाला कोटी कोटी वंदन करतो, कोटी कोटी धन्यवाद देतो. हेड्स ऑफ टू यू अँड युअर डिवाइन सोल. ह्यूज ग्रॅटिट्यूड. थँक्यू मॅडम. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. सर. छान झाला. सो मच सर.